मंडळी, स्वागताचा सोहळा आहे। आज या सोहळ्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके वक्ते, सर्टिफाईड माउंटेनर माननीय श्री योगेश आलेकर आलेले आहेत। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय सौरभ पाटील तात्या आणि सन्माननीय बनकर साहेब आणि आपण सारेजण, मी सन्माननीय सौरभ पाटील तात्या यांना विनंती करतो की आजच्या प्रमुख वक्त्यांचं आपण मनोभावे स्वागत करावं। इतिहासाची पाने आणि भूगोलाची पाने ज्ञानाचा काही कवडसा आपल्या आयुष्यावर टाकतात। एक भूगोलप्रेमी विश्वाचा प्रेमी कसा होतो याचा एक वृत्तांत आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी भूगोलाची पाने आम्ही चाळली खरी, भारत आणि इतर देशांचे नकाशे पाहिले खरे, नद्या कुठून उगम पावतात आणि कुठे जातात त्यांचा प्रवासही पाहिला आम्ही, पण या भौगोलिक रचनेचा, सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा माणसाच्या मनावर केवढा मोठा पगडा पडतो आणि भूगोलाचा अभ्यास करणारा माणूस पुढे जाऊन स्वतः कसा फिरायला लागतो आणि इतिहासाचा अभ्यासक कसा बनतो याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आमचे पाहुणे। तेव्हा आजच्या प्रमुख वक्त्यांच्या कार्याचा परिचय करून देण्याची विनंती मी सन्माननीय सौरभ पाटील तात्या यांना करतो। नमस्कार। आपल्या या शारदीय व्याख्यानमाला 2025च्या आज ह्या उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या अशा या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्या कराडमध्येच शिकलेले, आपल्या कराडपासूनच करांडेवाडी हे तसं कडेगाव तालुक्यामध्ये गाव येतं, परंतु ते हद्दीवरती आहे। त्यांचा दैनंदिन कॉलेजमध्ये असतानापासून शिकायलाच ते कराडला होते, आर्किटेक्चर त्यांनी केलं, ते कराडच्याच कॉलेजला होते। असे योगेश आलेकरी हे एक अतिशय ज्याला आपण निष्णात म्हणतो असं एक माउंटेनियर एक आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्याला आहे आणि ते सर्टिफाईड माउंटेनियर आहेत। कदाचित आपल्याला माहीत पण नसेल आपल्यापैकी बरेच जणांना की डोंगर चढण्यामध्ये सुद्धा सर्टिफिकेट्स आहेत की जे शास्त्रोक्त पद्धतीनं त्यामध्ये काम करावं लागतं आणि ते या ठिकाणी तसे सर्टिफाईड माउंटेनियर आहेत आणि असा एक अवलिया व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी लाभलेलं आहे। खरं तर माझ्या आणि योगेशचा पहिल्यांदा आमचा परिचय झाला तो डिसेंबर 2023मध्ये की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मुंबई लंडन मुंबई असा प्रवास करून ते परत येत होते। त्यानंतर आम्ही कराडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमध्ये त्यांचा स्वागत सोहळा ठेवला होता आणि त्याचबरोबर त्यांचं त्या ठिकाणी छोटेखानी व्याख्यान ठेवलं होतं। त्यांचे अनुभव ऐकल्यानंतर मला 100% वाटत होतं की हे जे अनुभव आहेत, कारण जवळपास 29,000 किलोमीटरचा प्रवास करून एक कराडमध्येच शिकलेल्या व्यक्ती 29,000 किलोमीटर, 2 खंड, 27 देश, इतका मोठा प्रवास हा एकट्यानं करणं, आपण पुण्या मुंबईला जरी जायचं म्हटलं तर एकटा नको म्हणतो, बरोबर कोणतरी जोडीदार घेऊन जाव्यात, परंतु स्वतःची 2 व्हीलर घ्यायची आणि ज्याला सोलो ट्रॅव्हलिंग हा आजकालच्या युवा पिढीमध्ये खूप महत्त्वाचा चर्चेला जाणारा विषय आहे, सोलो ट्रॅव्हलिंग। आणि सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये काय होतं की तुम्हाला स्थानिक ठिकाणी जायचं आणि तिथलं कल्चर एक्सप्लोअर करायची संधी मिळते। त्यामध्ये स्वतः सगळं मॅनेजमेंट करायची, स्वतः सगळं नियोजन करायचं, खर्चाची तजवीज स्वतःच करायची आणि या माध्यमातून, कारण ह्याला खर्च भयानक लागतो, प्रत्येक ठिकाणचे देशाचे पासपोर्ट्स असतील, प्रत्येक देशाचे तुमचे विजा असतील, यासाठी असेल, प्रवास खर्च असेल, या सगळ्यांसाठीची तजवीज त्याला स्वतःलाच करावी लागत होती। आणि या गेल्या 5 वर्षापासून त्यांचं विशेषतः मराठी आणि इतर वृत्तपत्रांमधून त्यांच्या भटकंतीची आणि त्यासोबत केलेल्या सामाजिक उपक्रमांची दखलसुद्धा वेळोवेळी सगळ्यांनी घेतलेली आहे। यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मुंबईपासून सुरुवात करून पुन्हा लंडनला निघाले आणि लंडन करून त्यांना आफ्रिकेला यायचं होतं, परंतु त्यामध्ये काही अनेक चित्तथरारक घडामोडी झाल्यात। त्या संदर्भात मी जास्त सांगणार नाही, कारण हा चित्रपट जेव्हा तुमच्या समोर लागणार आहे त्याचा क्लायमॅक्स मी आत्ता सांगणं काही बरोबर नाही। तर त्यांच्या ज्यांनी ते सहन केलं, ज्यांनी ते फेस केलं आणि ज्यांनी ते एन्जॉय केलं
तेच तुम्हाला या बाबतीत योगेश आलेकरी ह्या अवलिया व्यक्तिमत्व तुम्हाला निश्चित सांगू शकेल. आमचा या ठिकाणी एकच प्रयत्न आहे की आपण जर का सगळे व्याख्यानमाला बघितली पहिल्यापासून ते शेवटपर्यंतचा विषय बघा, त्यामध्ये आपण व्हेरिएशन्स ठेवतोय. आमच्या कराडकर प्रेक्षक खूप चोखंदळ आहे. आम्ही जेव्हा 2023 डिसेंबरला भेटल्यानंतर ठरवलं होतं की व्याख्यानमालेमध्ये त्यांचं व्याख्यान आणि त्यांचे अनुभव कराडकरांना कळाले पाहिजेत. तसं मागच्या वर्षी आपण बघा त्याचं नियोजन झालं होतं, पण दुर्दैवानं भारतरत्न टाटासाहेबांचं दुर्दैवी निधन झालं. सर्व शासकीय कार्यक्रम त्यामध्ये रद्द केले होते. तरीसुद्धा त्यामध्ये आपल्याला कुठेतरी मिस झालं होतं आमचा कार्यक्रम तो. परंतु आम्ही कराडकर आहे ना, एखाद्याला डोक्यावर घेतलं नाही त्याला ते सोडत नाही लवकर. तेव्हा आम्ही ठरवलं होतं यावर्षी का असं ना पुन्हा एकदा तुमचं झालंच पाहिजे. दरम्यान तुमच्या अनुभवाची मध्ये त्यामध्ये मोठी जोड त्यामध्ये लाभलेली आहे. मला खात्री आहे की आपल्या अनुभवानं कराडकर प्रेक्षक हा खूप समृद्ध होईल. आणि याचबरोबर हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला जर कुणाला काही प्रश्न असतील, कारण आम्हाला प्रश्न भरपूर पडतात, ते प्रश्न आम्ही आपल्याला कुणाला काही प्रश्न पडणार असतील तर ते आपण एक छोटेखानी क्वेश्चन आन्सरचं एक सेशन त्यामध्ये ठेवूयात. आम्ही या निमित्तानं आपल्या सर्वांना योगेश आलेकरी हे व्यक्तिमत्व काय आहे, ज्यांनी आर्किटेक्चरचा डिप्लोमा करून मुंबईमध्ये जॉब करत करत ह्या सगळ्या आवडीनिवडी जपलेल्या आहेत, एक युवा असं व्यक्तिमत्व, सहसत उत्साहाचं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याकडून अनुभव ऐकायला आपण तयार आहोत. मी आयोजकांना विनंती करतो की इथून पुढचे आपण सूत्र आपण आपल्या हातात घ्यावी आणि योगेश आलेकरी सरांना निमंत्रित करावं. धन्यवाद सर. आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला न पोहोचवता मला फक्त एकच आठवण झाली. त्या दिवशी लीना बोकील मॅडमने आपल्याला अवकाशयानातून अवकाश दाखवलं. आज काही यान आपल्याला न्यायला येणार नाही. आज आपल्याला त्या बुरुम बुरुम माहिती असेल तुम्हाला. अगं चल की ग लवकर मारूया स्टार्टर, जाऊ माझ्या बुलेटवर. तसं योगेश आलेकरींच्या गाडीवर, काल्पनिक गाडीवर आपण सर्वांनी बसूया आणि विश्वाची सफर करूया. मी आलेकरी सरांना विनंती करतो की त्यांनी इथून पुढची सूत्र मार्गदर्शनासाठी आपल्या हाती घ्यावी. माझं नाव योगेश आलेकरी. त्यांनी आपली ओळख करून दिलीच. तर आज सर्व कराडकरांना एक जगसफारीचा अनुभव द्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी मी इथे आलो आहे. पुढच्या 1.5-2 तासामध्ये आपण शक्य तेवढा जगप्रवास करू माझ्या नजरेतून. कारण मी जो प्रवास करतोय, या माझ्या आयुष्यातली 2 वर्ष सध्या ठेवलेली आहेत मी जगप्रवासासाठी. ती पिकनिक नाही आहे, ते काय असं वेकेशन आणि सुट्टीवर चाललो असं नाही. हा एक अभ्यास आहे, एक अभ्यासवर्ग म्हणू शकतो, एक इतिहासाचा, भूगोलाचा, जगाचा. आणि जे आजपर्यंत मी वाचलंय ते ॲक्च्युली खरं तसं आहे का ते मला पाहायचं आहे. मग त्यासाठी मी या प्रवासाचा घाट घातलेला आहे. तर त्या संदर्भात आपण आज या ठिकाणी बोलायला जमलेलो आहोत. तर लवकरच सुरू करूया, वेळ कमी आहे. पुढे येऊन बोलतो म्हणजे मला सर्वांशी कनेक्ट झाल्यासारखं वाटेल. तर आपण सुरुवात करूया. माझं गाव करंडेवाडी, इथून एक 20 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि माझं शिक्षण प्रेमलताई चव्हाण या कॉलेजमध्ये झालेलं आहे. आणि आज मी पहिल्यांदा म्हणजे मुंबई, कराड, बारामती, कराड नाही, मुंबई, पुणे, बारामती, नाशिक अशा ठिकाणी मी बोललोय. ते माझ्या जन्मभूमीपासून खूप लांबची लोकं होती. आज एवढ्या जवळच्या लोकांमध्ये आणि आता माझे काही आप्तेष्ट आहे तिथे, नातेवाईक, मित्र जवळचे लहानपणापासूनचे, त्यामुळे थोडंसं एक दडपण आलं. पण नंतर एवढ्या सर्वांचे हॅपी फेसेस बघून मला खूप आता उत्साह आलेला आहे प्रवास सुरू करण्यासाठी. तर आपण सुरू करूया. तर हा प्रवास का किंवा जग प्रवास करायचा होता, पण पहिल्यांदा हाच मार्ग का घेतला त्याचं एक उत्तर देतो. हा जगाचा आपला नकाशा आहे, पृथ्वी. तर मी एकदा 2016 साली नॉर्थ ईस्टच्या प्रवासावरती गेलो होतो. म्हणजे ईशान्येकडील राज्य आहेत, जे 7 राज्य आहेत, आपल्यापासून खूप दूर आहेत, 3-4 हजार किलोमीटर आहे, आपण फक्त ऐकतो वाचतो. तर एकदा बाईक घेऊन मी हिरो होंडा शाईन 125 सीसीची बाईक होती, ती घेऊन गेलो होतो. तवांग नावाच्या शहरात पोहोचलो होतो. तिथून 40 किलोमीटर अंतरावरती चायना बॉर्डर आहे. आणि मला ती पाहायची होती कारण त्याच्या आधी मी बांगलादेश बॉर्डर पाहिली होती, म्यानमारची बॉर्डर पाहिली होती. तर त्यामुळे मला आता जवळच देश असणारा चायना पाहायचा होता. मी गेलो तिथे. ऑगस्ट महिना होता, पाऊस पडला, सुरक्षेच्या कारणास तुम्हाला परवानगी मिळाली नाही. तिथे जे आर्मी ऑफिसर्स होते, मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला बॉर्डर बघायची आहे आणि माझी खूप इच्छा आहे, पण सुरक्षेच्या कारणानं मला दिलीच नाही. त्याच्या बाजूला एक हरियाणवी भाषेत एक फौजी होता. त्याने त्याच्या मस्त टोनमध्ये, ते माझ्या कानात आहे, मला बोलता येत नाही ती टोन, पण खूप सुंदर आवाजात तो बोलला की आपको अगर देखना ही है तो नथुला पास जाओ, जो इझिली ॲक्सेसिबल आहे सबके लिए. त्यावेळी मी चेक केलं की मोबाईलवरती किती किलोमीटर, तर बरोबर 1000 किलोमीटर सिक्कीम नथुला पास होतं आणि पूर्ण भूतान देशाला वळसा घालून मला तिकडे जायचं होतं. मी गाडी स्टार्ट केली. 4 दिवसानंतर तिथे पोहोचलो. तिथे गेल्यानंतर पुन्हा माझ्या आयुष्यातले एक हे सांगतो म्हण की मी पंक्तीला बसतो आणि बुंदी संपते. तर
असं घडल्यामुळे मी तिथे गेलो, पुन्हा लँडस्लाईड झाली, पुन्हा रस्ते बंद झाले, मला परवानगी भेटली नाही. मी बॉर्डरवरती जिथे परत चेकपोस्ट होती तिथे गेलो. तिथल्या लोकांनी विचारलं परवानगी नाही आहे, रोड बंद आहे, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मी त्यांना बोललो की मी पुढे जाण्यासाठी आलेलो नाही, मी ते शपथ घेण्यासाठी आलो की इथून पुढे जेव्हा मी कधी बॉर्डरवरती येईल ती बॉर्डर बघण्यासाठी नाही येणार, तर आता बॉर्डर पार करून पलीकडेच जाणार आहे, त्यासाठी येणार आहे. आणि 2016 ऑगस्टमध्ये त्यावेळी ह्या स्वप्नाची एक ठिणगी पडली की आता आपण जगप्रवास करायचा. जगप्रवासाचं स्वप्न होतंच, पण ते बाईकवरतूनच करायचं आणि इथूनच गाडी घेऊन जायचं. तिथून ठिणगी पडल्याचं आज आता हे इथंपर्यंत मी पोहोचलोय. त्यानंतर घरी आलो, नकाशे धुंडाळले, चेक केलं सर्व. सिंगापूर पहिल्यांदा दिसलं जवळचं ठिकाण आहे, त्यामुळे मी प्लॅन केला सिंगापूरचा. म्यानमारमध्ये पुन्हा अनरेस्ट सुरू झालं कोविड नंतर, अजूनही म्यानमारचे बॉर्डर ओपन नाही आहेत. थोडा आवाज कमी करता येईल का? मला वाटतं इको होतोय. ओके, हां, आवाज येतोय सर्वांना एवढा कम्फर्टेबल इथे? हां, ओके. तर मी पुन्हा सर्व तयारी केली, सर्व व्हिसा प्रोसेस वगैरे अभ्यास केला आणि म्यानमारमध्ये प्रवेश करताना समजलं अनरेस्ट आहे, सिव्हिल वॉर सुरू आहे. वेस्टर्न साईड जी आहे भारताची बाजू, म्यानमारची वेस्टर्न साईडची भारताची पूर्वेकडची बाजू ती बंद आहे, प्रवेश करता येणार नाही. 1 वर्ष वाट पाहिली, 2021-22 2 वर्ष गेले, बॉर्डर ओपन नाही झाली. त्यानंतर पुन्हा मी पण केला की आता म्यानमार तिकडे जायचं नाही, आता जायचं आपण त्याच्या पुढचा प्लॅन असेल. कारण दरम्यानच्या काळामध्ये मी सर्व जगाचा अभ्यास केला की आपण बाईक घेऊन कुठे कुठे जाऊ शकतो. आणि आपण आता सर्वसामान्य घरातली मुलं एकदाच जाऊन सर्व फिरू शकत नाही. तो 2 वर्ष काम करायचं, थोडे पैसे कमवायचे, प्रवास करायचा, पुन्हा यायचं, 2 वर्ष काम करायचं, 4 वर्ष काम करायचं. अशा प्रकारे मी पुढचे काही प्लॅन आखून ठेवले होते. त्याच्या पुढचा प्लॅन होता मुंबई लंडन. या प्लॅनची तयारी केली आणि 2023ला मी निघालो त्या प्लॅन करण्यासाठी. म्यानमार अजूनही ओपन झालं नाही, मी अजूनही सिंगापूरला जाऊ शकलो नाही. पण दरम्यानच्या काळात मी फ्लाईटने थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम गेलो, बाईकवरती फिरून आलो. अंकोरवट जे मंदिर आहे ते जगातलं सर्वात मोठं प्रार्थना स्थळ आहे, विष्णूचं टेम्पल आहे आणि भारतापासून ते साधारणतः 5-6 हजार किलोमीटर दूर आहे. अतिशय बघण्यासारखी जागा आहे ती. आता 8वं आश्चर्य म्हणून झालेलं आहे. ते पाहायचं होतं, ते पाहिलं, आलो. पुन्हा लंडनचा प्रवास करायला सुरुवात केली. पुन्हा सीमा सर्व बंद झाल्या. भारताची एकही बॉर्डर आजपर्यंत आज सध्याच्या घडीला ओपन नाही आहे. आपली कंट्री टेक्निकली जरी आपण लँडलॉक नसलो तरी जर आपल्या माझ्यासारख्या प्रवाशांचा विचार केला तर लँडलॉक आहे. पाकिस्तानमध्ये प्रवेश करता येत नाही. त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा पाकिस्तानचे 2 भाग होते, पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान. तर पूर्व पाकिस्तान हा बांगलादेश होता त्यावेळी. तर त्यावेळी पाकिस्तानची एक छोटीशी मागणी होती की आमच्या ढाकाला जाण्यासाठी लाहोरमधून या भारतीय टेरिटरीमधून एक रस्ता दिला जावा, जो GT रोड आहे. तर ती शक्यच नाही आहे की कोणताही कंट्री वापरता येईल, तर ती वापरायला परवानगी दिली नाही. त्यावेळी पाकिस्तानने एक अनसेट रूल बनवला की इथून पुढे भारताला आम्ही जमीन वापरू देणार नाही. त्यामुळे आपला इराणशी, अफगाणिस्तानशी असणारा व्यापार ठप्प झाला. आपल्याला समुद्रमार्गे बंदरबाचा व्यापार करावा लागला आणि त्याच रूलमुळे मला अजूनही जाता नाही आलं किंवा भारतातून कुणीही भारतीय रजिस्टर गाडी पाकिस्तानला घेऊन जाऊ शकत नाही. सो त्यावेळी चायनाही बंद होतं. एकच मार्ग होता, बाईक उचलून पुढच्या देशात घेऊन जाणे. मग मी इराणला गेलो आणि त्यावेळी जसं ठरलं होतं की ठिणगी पेटली होती, आता जायचं कुठेही, मला असं ठिकाणी जाणार की कोणी रोखणार नाही. सो ते ठिकाण होतं वेल्स. सो मी त्या प्रवासाला निघालो. नेक्स्ट. तर हा भारताचा नकाशा, जी रेड बॉर्डर दिसते हे आपली बॉर्डर आहे भारताची आणि ती सर्व आता सध्या बंद आहे. इथून फक्त नेपाळमध्ये जावं लागतं. नेपाळमधून चायनाची ओपन आहे. त्या मार्गाने मी प्रवास केला. शेवटच्या काही वेळात आपण ते घेऊ. तर मी तिथून फ्लाईटने इराणला गेलो. नेक्स्ट. आणि हा माझा पूर्ण झाल्यानंतरचा मार्ग होता. जो निळ्या लाईनमध्ये मार्ग दिसतोय तो मी केला होता. मुंबईतून फ्लाईटने इराणला गेलो. बाईक पण मी फ्लाईटमधून घेऊन गेलो होतो. तीही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. त्यानंतर पुढे जो निळा रोड दिसतो तो लंडनपर्यंत जातोय आणि दरम्यानच्या काळामध्ये एक छोटी घटना घडली. अगेन एक टशन, कराडकरांना ही कृष्णेचं पाणी ज्यांना पिलंय त्यांना माहिती आहे की एकदा अशी किक बसली की ती करायचीच. तर अशीच एक छोटी घटना घडली आणि पुन्हा हा लाल रंगाचा मार्ग दिसतोय तुम्हाला, तो सुरू झाला. लंडनमधून सुरू झाला आणि वेगवेगळ्या राज्यातून मधून तो बहरीनपर्यंत आला, दुबई, आणि तिथून फ्लाय करून तो कोचीनला गेला. नेक्स्ट. तर माझ्या प्रवासाचा मार्ग असा होता. भारतानंतर मी इराणला गेलो, टर्की, त्यानंतर ग्रीसमध्ये मी अथेन्सपर्यंत गेलो होतो. जो दक्षिणेचा टोक आहे, युरोपचंही म्हणू शकता, ग्रीसचंही. त्यानंतर पुढे नॉर्थ मेसिडोनिया, हे अलेक्झांडर द ग्रेट, सिकंदरचं राज्य. ग्रीस, तो ग्रीक राजा होता, पण ग्रीकमध्ये वेगवेगळे राज्य मिळून एक त्यांचं राज्य बनलं होतं आणि ते सर्वांनी एकत्र यावं म्हणून खेळाची संकल्पना पहिल्यांदा आली होती आणि त्यातून ऑलिम्पिक सुरू झालं. ऑलिम्पिक जे आहे जे 4000 वर्षापूर्वी, ते तिथून सुरू झालं आणि त्यापैकीच एक राज्य होतं मेसिडोनिया, ग्रीकचं. नेक्स्ट अल्बानिया, मॉन्टेनग्रो असेल, त्यानंतर बोस्निया हर्झगोविना, क्रोएशिया, स्लोवेनिया, ही सर्व युगोस्लोविया नावाचा एक देश होता. तो 91 साली कोलॅप्स झाला
आणि त्याचे हे सर्व झालेले छोटे छोटे देश आहेत. स्लोवेनिया, इटलीमध्ये मी नॉर्दर्न पार्ट एक्सप्लोअर केला. त्रिएस्ते, व्हेनिस, मिलान, बर्गामो. इथून पुढे मी स्वित्झर्लंडला गेलो. त्यानंतर स्वित्झर्लंड खूप सुंदर आहे. फ्रान्सला गेलो, आयफेल टॉवर पाहिला. त्यानंतर इंग्लंडमध्ये गेलो. इंग्लंडनंतर पुन्हा रिटर्नचा प्रवास जो माझा प्लॅन झाला तो पुन्हा फ्रान्समध्ये आलो. बेल्जियम, लक्झमबर्ग, जर्मनी, ऑस्ट्रिया, स्लोवेनिया, हंगेरी, रोमानिया, सर्बिया ही सर्व बाल्कन कंट्रीज आहेत स्लोवाकियाच्या आजूबाजूची. सर्बियानंतर मी बुल्गारियामध्ये गेलो. पुन्हा टर्कीमध्ये आलो. जॉर्जिया, अझरबैजान, आर्मेनिया, इराण, UAE, बहरीन, इंडिया. असा हा एक्सपेक्टेड आपला प्रवास त्यावेळी झालेला होता आणि ती बाजूला दिसते त्या बाईकवरती. नेक्स्ट. तर आता हा प्रवास करताना लागतं काय, सर्वात महत्त्वाची गोष्ट की सर्वांचा प्रश्न असतो पोलिसांनी अडवलं नाही का, डॉक्युमेंट काय, किंवा असं काय शक्य आहे बाईक घेऊन कसं जाणार. तर हा प्रश्न असतो सर्वांना, कारण मी कमेंट्स काही वाचल्या होत्या तर त्यावेळी मला सगळ्यांचे हेच प्रश्न होते. तर यामध्ये 2 भाग असतात, इमिग्रेशन आणि कस्टम्स. जेव्हा आपण स्वतः फ्लाईटने जातो, जेव्हा आपण सर्व जातो तेव्हा फक्त आपल्याला इमिग्रेशन करायचं असतं. पासपोर्ट, व्हिसा आणि इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, हे 3 गोष्टीमध्ये आपलं इमिग्रेशन होतं. आपण फ्लाईटने जाऊ शकतो किंवा बॉर्डर क्रॉसिंग. जेव्हा आपल्यासोबत आपलं वाहन असतं, आपली बाईक असेल, कार असेल, तर त्यावेळी आपल्याला कस्टम क्लिअरन्स करावं लागतं. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कार्नेट दे पॅसेज एंड डाऊन हा फ्रेंच शब्द आहे आणि हे टेक्निकली आपण याला पासपोर्ट म्हणू शकतो बाईकचा. आणि हे खूप महागडं डॉक्युमेंट आहे. याच्या काही वर्षापूर्वी याचा रूल होता की आपल्या गाडीच्या 200% किंमत ही डिपॉझिट म्हणून भारतात ठेवायची आणि त्याची फी 1-1.5 लाख रुपये असते, आपण किती पानं घेतोय त्याच्यावरती. तर याचंही खूप महागडं डॉक्युमेंट. आणि त्याच्यानंतर बॉर्डर बंद, त्यामुळे पुन्हा एअरलिफ्ट करणे किंवा शिपिंग करणे तो खर्च. तर याच्यामुळे भारतातून आपली गाडी घेऊन बाहेर जाणारे लोक अतिशय कमी आहेत, हाताच्या बोटावर मोजण्यासारखी, आणि त्यापैकी मी एक आहे. कारण ही सगळं प्रोसेस खूप डिफिकल्ट आहे. इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट आपल्याला घ्यावं लागतं, ITP म्हणतात. त्याचं 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते. व्हेकल इन्शुरन्स इंडियन आणि रिस्पेक्टेड कंट्री, इंडियन इन्शुरन्स जरी असला तरी बॉर्डर क्रॉस करताना त्यावेळी आपल्याला तो इन्शुरन्स घ्यावा लागतो. टेम्पररी इम्पोर्ट परमिट, काही ठिकाणी हे CPD जे आहे ते चालत नसेल तर तिथे आपल्याला TIP घ्यावं लागतं, टेम्पररी इम्पोर्ट परमिट. मग त्यावेळी आपल्याला इम्पोर्टचे थोडे टॅक्सेस भरावे लागतात, रोड टॅक्सेस भरावे लागतात. रजिस्ट्रेशन बुक तर सोबत लागतंच, PUC, फिटनेस सर्टिफिकेट, ह्या सर्व गाडीच्या गोष्टी आहेत. त्या असेल तर 4-1 तासाची प्रोसेस आहे. नेक्स्ट. तर हा नंतर प्रवासाला सुरुवात झाली. माझी बॅकग्राऊंड आता तुम्हाला सांगितलीच, माउंटेनरी आहे. माउंटेनिंग केल्यामुळे मला पर्वताची आणि नद्या याची खूप आवड आहे, इतिहासाची आवड आहे. सो हा फोटो मी जॉर्जियाच्या बॉर्डरवरती, जॉर्जिया आणि रशियाच्या बॉर्डरवरती एक उंच शिखर आहे इथं काढलेलं आहे. ह्याच्या पाठीमागे युरोपमधलं सर्वात उंच शिखर माउंट एल्ब्रुस ते शिखर आहे, पण मला तिथं जाता नाही आलं म्हणून हा फोटो काढून मी माउंटेन बॅकग्राऊंडचं इम्प्रेशन इथं ठेवलं. नेक्स्ट. ही होती माझी रॉयल एनफिल्ड हिमालयन, जी आता आहे बाहेर पार्क केलेली आहे, तुम्ही बघू शकता, ती उरली आता माझ्याकडे. ही अशा प्रकारे 3 बॉक्सेस आहेत आपल्याकडे आणि एक बॅग असते. हे मेटल बॉक्स असतात, फिट असतात बाईकला, आणि याच्यामध्ये आपलं सर्व साहित्य, टेंट, कॅम्पिंग असेल किंवा क्लोदिंग, विंटर असेल तर वुलनचे, पावसाचे टूल किट, स्पेअर पार्ट्स, फूड, ॲक्सेसरीज असतात, लॅपटॉप, मॅकबुक असेल आपलं, किंवा कॅमेरा, ही सर्व कपडे. तर अशा सर्व आपला संसार विंचवाचं बिराड पाठीवर आपण म्हणतो, तर तो प्रकार करून हा एक प्रवास करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. नेक्स्ट. फ्लॅग ऑफ सेरेमनी MH01 हे खूप 1921 साली बांधलेली एक बिल्डिंग आहे आणि RTO जी आहे MH01 1921 साली इंग्रजांनी स्थापन केलेलं. त्याची बॉर्डर किंवा त्याची टेरिटरी कराचीपर्यंत होते, त्यामुळे मी हे निवडलं होतं लोकेशन की MH01चं. तिथून आपला ह्या प्रवासाला फ्लॅग ऑफ झाला, प्रवासाची सुरुवात झाली. आणि ही बाईक आपली अशी विमानात चढते, एक लाकडाचा बॉक्स असतो, त्याच्यामध्ये बाईक डिसमेंटल करावी लागते, म्हणजे हँडल, टायर वगैरे असतील, बॅटरी हे करणे, फ्युएल पूर्ण ड्राय करणे, अशा प्रकारे हे करून बॉक्समध्ये लाकडाच्या भरून मग ती फ्लाईटमध्ये लोड करायची. नंतर दुसऱ्या देशामध्ये कस्टम क्लिअरन्स उतरल्यानंतर होतात. तर या प्रवासामध्ये सर्वात मोठा टास्क होता त्यावेळेचा की इराण जगामध्ये सर्वात वाईट ब्युरोक्रेसी असेल किंवा एशिया आणि युरोप आणि आफ्रिका मिळून तर ती इराणची आहे. इराणची लोक सगळ्यात बेस्ट, पण गव्हर्नमेंट आणि ब्युरोक्रेसी खूप डिफिकल्ट आहे. तर त्याचा मला फटका बसला. मी आणि माझी गाडी एकाच फ्लाईटमधून आम्ही उतरलो आणि मला माझ्या हातात 11व्या दिवशी गाडी आली. ऑगस्ट महिना होता, टेम्परेचर 40-45 डिग्री सेल्सिअस, प्रचंड ड्राय वातावरण, कोणालाही इंग्लिश बोलता येत नाही, लोक कोणी रस्त्यावर येत नाहीत ऑगस्टमध्ये, सर्वजण AC मध्ये बसलेले असतात आणि इंग्लिश नसल्यामुळे इतका त्रास होत होता. एक एजंट घेतला. इराणच्या बॉर्डर ओपन आहेत, म्हणजे त्या बाजूने कोणी येतो आणि ह्या बाजूने निघून जातो, आणि मी एकटाच असा होता की विमानातून आलो, कारण आपल्या देशाच्या बॉर्डर नाहीत. आणि जेव्हा माझी गाडी त्या एअरपोर्टला पोहोचली, सर्व कस्टम ऑफिसर सर्वांना गोंधळ उडाला की आता हे काम करायचं कसं, कारण इराणमध्ये इम्पोर्ट करण्याची गाडीची जी परवानगी आहे ती 250 cc आहे. त्यामुळे त्यांच्या सिस्टममध्ये माझी जेव्हा 411 cc टाकेल तेव्हा ती सिस्टम पुढे जात नव्हती
आणि ती मॅन्डेटरी फील्ड होती. त्यामुळे इतका गोंधळ उडत होता की फॉर्म फिल करता येत नव्हता. रोज नवीन कळायचं की आपल्याला ह्या अडचणी आहेत. एजंट मी 3 बदलले. एक एजंट बोलला की उसानं काम केलं, अरे आपण हे करू. 2 दिवसांनी कळालं मी करत नाही, पैसे परत घे, मी जातो घरी. मी दुसरा एजंट शोधला, कारण इंग्लिश स्पीकिंग ती कंट्री नसल्यामुळे आपल्याला एजंटची गरज पडते. शेवटी 10व्या दिवशी मी वॉलेट काढलं, समोर ठेवलं, त्यामध्ये $1000 होते. ते टेबलवर ठेवले, सर्व पसरले. म्हटलं ह्याच्यामध्ये जे हवे ते उचलणे आणि माझी गाडी माझ्या ताब्यात दे, डॉक्युमेंट वगैरे काय नको, तुम्हाला हवं ह्याच्या व्यतिरिक्त मी आता काही करू शकत नाही. मग हे त्या एजंटनी त्यांना सांगितलं. मग त्या भल्या माणसाने फक्त $200 घेतले, कारण काही ठिकाणी फक्त $200 म्हणजे $16,000, आणि मी त्याला $80,000 देण्याची तयारी ठेवली होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये दे, कारण मी आता थांबवू शकत नाही. इराणचा विजा फक्त 14 दिवसाचा मिळतो. आणि अशा प्रकारे माझी ती गाडी या मार्गाने निघाली आणि त्याची अडचण पुढे झाली पूर्ण. नेक्स्ट ती अडचण सांगतोच मी जेव्हा बॉर्डर क्रॉस करेन तेव्हा. इराण हा खूप सुंदर देश आहे. इतिहास त्या देशाला खूप जुना आहे. तेहरान हे सर्वात जुनं हॅबिटॅट असणारं शहर आहे. त्यामुळे इराणचं एक अट्रॅक्शन होतं मला. सायरस द ग्रेट ह्या राजाचं मला टॉम पाहायचं होतं. आणि त्याचबरोबर या देशाचं एक वाळवंट आहे. अशाच ठिकाणी मी एकदा अडकलो होतो. गाडी बंद पडली होती. रॉयल एनफील्ड हिमालयन ही गाडी जरी चांगली असली तर मॅन्युफॅक्चर डिफेक्ट आहे, ओव्हरहिटिंग. गाडी अतिशय गरम होत असते आणि या भागामध्ये ऑलरेडी टेम्परेचर 40-45 डिग्री सेल्सिअस होतं. गाडी दुपारनंतर इतकी गरम व्हायची. गाडी बंद पडली. मी असं हायवेला बंद पडली, उभा होतो. एक्सप्रेस हायवे असल्यामुळे कोणी थांबत नव्हतं आणि गाडी थंड झाल्याशिवाय गाडी स्टार्ट होणार नाही हे मला माहिती होतं. आता मी थोडेफार जुजबी प्रयत्न केले, पण रिझल्ट हाच होता की पूर्णपणे गाडी थंड झाली पाहिजे. 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जेव्हा येईल तेव्हा आपली गाडी स्टार्ट होणार. मी हातभर होऊन बसलो होतो. एक कारवाला थांबला. हा व्यक्ती हा प्रचंड मदतगार माणूस म्हणू शकतो, कारण ह्याच्या मदतीचा मला त्रास व्हायला लागला. मी म्हटलं तू फक्त इथून जाणे ही माझ्यासाठी मदत आहे, कारण तो वेगळे प्रयोग करत होता. मी त्याला सांगतोय, अरे नेटवर्क नव्हतं तिथे, त्यामुळे मी भाषांतर करू शकत नव्हतो आणि खूप धडपड करतोय तो. मी सांगतोय थांबतो, बोलतो मी करून देतो. मग शेवटी मी कंटाळून म्हटलं काय आग लावायची ती लाग, कारण अर्धा तास झाला, 40 मिनिट झाले, हा ह्याचे प्रयत्न थांबवायना. तो नवीन प्रॉब्लेम क्रिएट करायला लागला. तो म्हटला मी मदत करणार, सुट्टीत देणार नाही तुला, मदत केल्याशिवाय आता तुला सोडतच नाही. आज तो इराणमध्ये आलाय. आणि मग मी घामाघूम झालो. हे 2 लढाई लढताना ह्या वातावरणाशी आणि त्या व्यक्तीशी, आणि त्यात पुन्हा भाषेची अडचण. टॉवेल काढला, कारण रुमालाने पुसणे इतका घाम नव्हता. टॉवेलने पुसल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मी टॉवेल गाडीवरती असा पकडला आणि सांगितलं की मला सावली हवी आहे. मग त्या खुणेने त्याला कळालं, त्यालाही कळालं की आता अडचण काय. आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यात एक चमक आली आणि तो एकदम खुश झाला. म्हणजे युरेका हा शब्द तुम्ही ऐकला असेल. त्या आवेशामध्ये तो उडाला आणि म्हटला मला एक झाड माहिती आहे. त्याच्या भाषेमध्ये तो बोलला की मला एक झाड माहिती आहे. मी घरी 140 झाडं लावली आहेत, सागवानाची, फळाची, फुलाची, ते गावी. मला प्रत्येक झाड आठवायला लागलं. मला एक झाड माहिती आहे म्हटल्यानंतर कुठे दाखव मला, कारण तिकडे रेस्टॉरंटच्या पुढे डायरेक्ट ऊन आणि रेस्टॉरंटच्या आतमध्ये माणसांनी बसणं हीच पद्धत आहे. उन्हाची सवयच आहे. गाडीला सावली हा प्रकार तिथे नाहीये. तर 1.5 किलोमीटरवरती एक रेस्टॉरंट होतं, त्याच्या पाठीमागे एक झाड होतं. त्याने सांगितलं की मी तुझी मदत करू शकतो, कारण मला एक झाड माहिती आहे. हा छोटासा किस्सा आहे, पण एका झाडाची किंमत मला कळाली. गाडीला दोरी बांधून आम्ही गाडी घेऊन गेलो. त्या रेस्टॉरंटमध्ये पाठीमागे झाड. 2 तास मी ह्याच विचारत होतो. तेव्हा मला सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळाली. ही मोहम्मद घुरी, गजनी, बाबर किंवा जे काय सगळे आक्रमण आली आपल्याकडे 1000 वर्षापासून, ते सगळे इकडे का आले, कारण त्यांना माहित होतं तिथं हिंदुकुश पर्वत आहे, तो पार केला की सिंधू नदीचं खोर आहे. त्याच्या पलीकडे 3 ऋतू असतात, जमीन आहे, पिकावं आहे, 3 पिकं निघतात वर्षातून, लोक खातात, सुपल सफळ आहे, तिथे समृद्ध असा परिसर आहे. तिथं जाऊन लूटमार केली की आपली जनता 2 वर्ष खाईल. त्याच्यानंतर पुन्हा आपण दुसरा परिसर शोधायचा आहे. त्यामुळे हे लोक सगळ्या ठिकाणी अशी लुटमारी करत होती. त्यातली ह्या टोळ्या आपल्याकडे आल्या. मग त्याची उत्तर त्यांनी आक्रमण का केले, आणि भारतातला कोणताही राजा कुठल्याही देशावर आक्रमण करायला आजपर्यंत गेलेला नाही. आपण तुम्ही भारताचा इतिहास पाहिला तर व्यापार करायला गेले असतील, प्रवास करायला गेले असतील माझ्यासारखे, पण आक्रमण करून तो परिसर जिंकून लुटमार करण्यासाठी गेला नाही, कारण आपला देश पहिल्यापासून समृद्ध होता. आपल्याला कधीच कोणाची लुटमार करायची गरज पडली नाही. हे सगळे प्रश्न जो मी इतिहास वाचला असेल, हे असेल, तो त्या रेस्टॉरंटमध्ये त्या झाडाखाली उत्तर मिळाली, कारण एका झाडाची ती किंमत होती. नेक्स्ट. आणि तो प्रवास चालू असताना इतिहासाचं जसं आता ओळख करून दिली की मला भूगोलाचं, इतिहासाचं खूप नाद, कारण ती इंटरेस्टिंग आहे. मी शाळेत कधी मला मार्क मिळतील म्हणून ती पाहिलं नाही. ही काहीतरी रोज नवीन धड्यामध्ये नवीन होती. शाळा असेल, कॉलेज असेल, कुठलंही पुस्तक असेल तर ही काहीतरी माहिती, विद्यार्थी आपण आयुष्यभर राहावं हे मताचा मी. त्यामुळे मला जी काही माहिती मिळत गेली हे असेल तर ती मला अशी खूप फॅसिनेट होती. त्यापैकी एक होतं हा GT रोड किंवा AH1, एशियन हायवे नेटवर्क 1, हा
20,577 किलोमीटरचा हायवे आहे. हा टोकियोमधून निघतो आणि इस्तांबूलला जाऊन थांबतो. या हायवेबद्दल मला माहिती होतं. या हायवेमध्ये मी व्हिएतनाममध्ये गाडी चालवली आहे, थायलंडमध्ये, कंबोडियामध्ये चालवली आहे, मेघालयमध्ये चालवली आहे गाडी. हा हायवे इथून जसा रूट दाखवला तो जपानमधून निघतो, कोरियामध्ये जातो, चायनामध्ये, व्हिएतनाममधून नंतर थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम याच्यामध्ये येतो, म्यानमारमध्ये, नंतर मोरे बॉर्डरने तो भारतात येतो, मणिपूरमध्ये, तिथून मणिपूर नंतर हा आसाममध्ये जातो, मेघालयमधून डावकी बॉर्डरने तो बांगलादेशमध्ये जातो, तिथून कोलकात्यानंतर पुन्हा आसनगावला भारतामध्ये येतो, कोलकात्याच्या पुढे, आणि तिथून तो शेरशाह सुरीने एक रस्ता बनवलेला, बादशाही सडक त्याला म्हणतात. रुडियार्ड किपलिंग, ज्याचा जन्म मुंबईत झाला, ज्यानं पुस्तक लिहिलं जंगल बुक, आता विषय नाही वाढवत, तर त्या व्यक्तीने या रस्त्याचं वर्णन केलं की ही माणसांची वाहती नदी आहे. आणि हा एकमेव असा रस्ता आहे जगातला की जो 700-800 वर्षानंतर सुद्धा, जीटी रोड बद्दल बोलतोय, जो आसनसोल ते लाहोरपर्यंत आहे, ज्याला इंग्रजांनी त्याला ग्रँड ट्रंक रोड दिलं, त्याच्या आधी आपण बादशाही सडक म्हणत होतो. तर तो रस्ता जसा होता तसाच अजूनही वापरतोय. बरेच रस्ते वेगळे आले, टेक्नॉलॉजी नंतर आपण रस्त्याचे मार्ग बदलले, अंतर कमी केलं, पण या रस्त्याचं काही बदल करण्यात आलेला नाहीये. त्यामुळं शेरशाह सुरीनं जे काय जो बिहारचा होता त्यावेळी जो रस्त्याचा जो आराखडा केलेला तो अजूनही आपण वापरतोय. म्हणून मला याच्याबद्दल खूप अट्रॅक्शन होतं जीटी रोडबद्दल. आणि तो AH1 हायवेचा पार्ट आहे. आपण पुणे बेंगलोर रोडला AH47 बघत असतो. AH47 म्हणजे एशियन हायवे क्रमांक 47. तर त्यापैकी हा एक. तिथून तो लाहोरमधून अटारी बॉर्डर, अटारी भारतातलं गाव आहे, वाघा पाकिस्तानचं गाव आहे, सो आपण म्हणतो अटारी बॉर्डर. तिथून तो पाकिस्तानला जातो, नंतर खैबर खिंडीतून तो अफगाणिस्तानमध्ये जातो, तिथून तो पुन्हा मशादमधून तो इराणमध्ये येतो, तेहरानमध्ये येतो, आणि तेहरानमधून मी गाडी चालू करताना मला ह्या बोर्डवर दिसला बोर्ड AH1, आणि मला ही मागचा सगळा इतिहास आठवला की त्या रस्त्यावर मी आज आलो 2 वर्षानंतर. सो तिथून पुढे गेलो, या रस्त्यानं बरीच मला साथ दिली पुढे इस्तांबूलपर्यंत. मध्ये मध्ये AH1 हायवे होता. नेक्स्ट. तर हा फिरत असताना आता प्रवास खूप मोठा आहे, आपण महत्त्वाच्या टप्प्यातले घेतोय. इराणमध्ये जाण्याचं कारण होतं सायरस द ग्रेट या राजाची टॉम मला पाहिजे होती, त्याचं समाधीस्थळ पाहिजे होतं. कारण 2500 वर्षापूर्वी हा खूप ग्रेट राजा होता त्या भागामध्ये, पर्शियन साम्राज्याचा उद्गाता होता तो. तर त्याच्याबद्दल खूप गोष्टी ऐकल्या होत्या, दारूज द ग्रेट, सायरस द ग्रेट. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हिंदू आहोत. हिंदू हा शब्द आपल्याला या राजाने दिलेला आहे, कारण ही लोक पर्शियन भाषेमध्ये स नाहीये, ह म्हणतात, त्यामुळं सिंधू नदीला ते हिंदू म्हणतात. आणि सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे हिंदू असं एक शिलालेख आहे. तो पुढे घ्या, तो शिलालेखबद्दल आपण घेऊ. तर हा जो सैनिक दिसतोय, ही वरची पालखी आहे त्याची, आणि त्याने तिथे एक शिल्प बनवलेलं होतं की माझ्या साम्राज्याची पालखी व्हायला या जगातले त्यावेळी ज्ञात असणारे साम्राज्य आहेत त्यांचा एक एक सैनिक माझी पालखी वाहतोय. त्यापैकी भारतातला एक सैनिक दिला होता, त्याचं नाव होतं सिंधू सैनिक म्हणून. तो सैनिक बाजूला, आणि वरती जो शिलालेख आहे हा शिलालेख अविस्ता भाषेत आहे, ती आज भाषा नाहीये. तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे हिंदूज म्हणून सिंधूच्या वरती, आणि तो पहिला लिखित शब्द आहे. त्याच्यानंतर कारण पूर्वी धर्म इतर नव्हते, त्यामुळे आपल्या धर्माला नाव नव्हतं. आपला धर्म असा नाही की हिंदू धर्म कोणीतरी उभा राहिलाय, त्याने पुस्तक लिहिलं किंवा तो धर्म स्थापन करतोय. इतर धर्माला प्रत्येकाला एक संस्थापक आहे, एक काहीतरी कॉन्स्टिट्यूशन आहे, पुस्तक आहे, त्याच्यानुसार सर्व चालतं. आपला धर्म ही संस्कृती आहे, आणि सर्वांनी एकत्र मिळून ही पुढे नेलेली आहे. आणि इतर धर्म सुरू झाल्यानंतर यालाही काहीतरी नाव दिलं पाहिजे. सो त्यानुसार मग आपल्याला ते हिंदू नाव पडले, या भागात राहणारे सिंधू सिव्हिलायझेशनचे. सो त्यामुळे आपल्याला लिखितमध्ये हा पुरावा सापडतो. हे मला माहिती मिळाल्यानंतर मला वाटलं हे पाहिलं पाहिजे. मला वाचता येत नाहीये, तरी पण म्हटलं ही जागा पाहिली पाहिजे. पाठीमागे घ्या. आणि त्या पुढचं हा इथे आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सिकंदरने जेव्हा भारतावरती आक्रमण केलं, अलेक्झांडर द ग्रेट, त्यावेळी त्याने सर्वात पहिल्यांदा पारस राजाचा पराभव केला इथे. फारस तो आपला बॉर्डरचा एक होता, आणि ही फारशी सायरस द ग्रेट. तर त्याचं तो सिकंदर याला आयडॉल मानत होता, हा माझा आदर्श राजा आहे. पण ते सैनिकांना माहिती नव्हतं. सैनिकांनी त्याचं टॉम उद्ध्वस्त केलं. सिकंदरला जेव्हा कळालं अलेक्झांडर द ग्रेट, त्या व्यक्तीने तिथे गेलं, त्याची पुन्हा ही रिस्टोर केलेली आहे समाधी, पुन्हा बांधली. आणि तिथं हा जो शिलालेख दिसतोय त्याच्यावरती लिहिलं की घोड्याच्या चरबीचं तेल हे अविरत इथं दिवा पेटवत राहिला जाईल, अशी त्याने एक शिलालेख दिला तिथे. आणि शत्रूचा जर राजा जरी असला तरी हा माझा आदर्श राजा होता म्हणून एक काय म्हणतात कॉन्ट्रीब्युशन म्हणून ते सुरू केलं. तर ही घटना मला चांगली वाटली. सिकंदरच्या आयुष्यात काही एखादीच घटना चांगली असेल तर ती मी सिकंदरबद्दल वाचल्यानंतर कळालं की एखादीच घटना चांगली आहे फक्त. सो ती मी नोट केली आणि ते पाहण्यासाठी गेलो. तो शिलालेख मला वाचता नाही आलं, पण मला माहिती होतं की असं लिहिलेलं आहे. शोधलं, ती दिसलं, म्हटलं हेच असू शकतं, कारण दुसरी कोणती स्क्रिप्ट नव्हती. सो ते पाहिलं मी, म्हणून म्हटलं हा प्रवासी पिकनिक नाही आहे, मला तिथे जाऊन मजा करायची नाही. मजा तर होतेच, प्रवासात मध्ये खूप आनंदच आहे, पण ह्या घटना ज्या मी वाचल्यात तिथे जाऊन पाहण्याची मजा असते.
स्थलदर्शन, स्थल महात्म्य हे गोनी दांडेकरांनी आपल्याला सांगितलं. उदाहरण द्यायचं तर आपण एखाद्या किल्ल्यावर गेलो, तिथं इतिहास घडलाय तर माझा ऊर अभिमानाने येणार. ज्याला इतिहासच माहीत नाही त्याच्यासाठी हे फक्त दगडधोंडे आहेत आणि एक डोंगर आहे, डोंगर चढून घरी आलो. पण जेव्हा आपण जातो महाराष्ट्रातील लोक गड किल्ले पाहायला, तेव्हा आपल्याला कळतं की इथं हे युद्ध झालं होतं, शिवाजी महाराज इथे राहिले होते, हे सैनिक राहिले होते. तर आपल्याला एक वेगळं अनुभव असतो. त्याचाच अर्थ स्थान महात्म्य. ते पाहण्यात मला खूप इंटरेस्ट आहे. नेक्स्ट. आणि हे आपलं जसं हम्पी बदामी आहे 400 वर्षापूर्वी, तसं ते पर्सेपोलिस नाव आहे. पर्सेपोलिस नावाचं ते शहर आहे, ते सायरस द ग्रेटनं वसवलेलं होतं. त्याच्या आज असे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात, ते पाहिले मी. नेक्स्ट. आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघालो. मला शेतकऱ्याचा मुलगा, मला शेतीमध्ये खूप इंटरेस्ट आहे की इकडे शेती कशी होते, आपल्याकडे कशी होते. तर ही गव्हाची शेती आहे समोर दिसते. मला वाटलं डोंगरावरचं गवत आहे. गव्हाचं पीक हे खूप लाडात वाढलेलं पीक आहे. आपल्याकडे जर गहू, आता आमच्याकडे काही 20 वर्षापूर्वी गहू आला, गव्हाला 7 पाणी द्यावे लागतात, वाफे करावे लागतात, खूप लाड करावा लागतो, थंडीच पडली पाहिजे त्याच टेम्परेचरला तर गहू पिकतो. हा माझा अनुभव आहे. पण इथे डोंगर उतावरती सरळ असे कुठेही गहू होते. मला गवत वाटलं, मी गाडी थांबवली, त्या लोंब्या चुरगळल्यानंतर गहू निघाला. तेव्हा कळालं की गव्हाचं पीक असंही पिकू शकतं. सो टर्की ह्या ॲग्रिकल्चरमध्ये खूप प्रगती केलेली आहे. इस्रायलनं, टर्कीने केलं, रशियानं केलेलं आहे. रशियाचे मी आता लेटेस्ट पाहून आलो. तर ह्या टर्कीचं माळरान त्यांनी खूप वापरात आणलेलं आहे. नेक्स्ट. हे अशा प्रकारे मशीननं गहू काढलेलं आहे आणि त्याचे ठोकळे बनवून ठेवलेले आहेत. एक कबाड निघतं ते. नेक्स्ट. आणि पुढे मी टर्कीमध्ये जाण्याचं कारण होतं इस्तानबुल. 2002 साली मी जेव्हा 6वीत होतो, तेव्हा इतिहासाच्या पुस्तकामध्ये एक वाक्य आलं की ऑटोमन साम्राज्याने रोमन साम्राज्याची वायझेंटाईन राज्याची राजधानी कॉन्स्टँटिनोपल ही पाडली. ही जिंकल्यामुळे खुष्कीचे मार्ग बंद झाले. त्यामुळे युरोपियन लोकांना समुद्री मार्ग शोधावे लागले भारतात येण्यासाठी. मग वास्को द गामा समुद्रात आला 1498 साली कालिकतला वगैरे. तर ह्याच्यासाठी मला 2-4 मार्क मिळाले होते. म्हटलं का मिळाले ते पाहून यावं. तर ती कॉन्स्टंटाईन नावाच्या राजाच्या ह्याच्यावरून ते गाव पडलं होतं कॉन्स्टँटिनोपल. ते पाहिलं आणि त्या शहराचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे हे 2 खंड्यात वसलेलं आहे. जगातलं एकमेव शहर आहे की आपण आता सांगतो कराडमध्ये या पेठेतून आपल्याला तिकडे जायचं आहे किंवा सैदापूरला जायचं आहे, तिथे सांगावं लागतं एशिया, टॅक्सी बुक करताना सांगावं लागतं एशिया की युरोप. नॉट इव्हन टर्की किंवा दुसरा देश, डायरेक्ट खंडामध्ये बोलावं लागतं, एशिया साईड आणि युरोप साईड. आपल्याला पत्ता आपण शाळेत खंड आशिया, आपण पूर्ण बालवाडीमध्ये आपण शिकलो होतो की पत्ता सांगताना अगदी खंड आशियापर्यंत सांगतो. त्याच्यानंतर आपण खंडाचा कधी नाव नाही घेतलं की माझा खंड कोणतं पत्ता सांगताना किंवा लिहिताना. पण या शहरात गेले की आपल्याला आठवण होते की आपण एशियामध्ये आहोत, आपल्याला युरोपमध्ये जायचं आहे. सो ती गोष्ट मला पाहिजे होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही बॉस्फोरसची खाडी आहे. ही जी खाडी दिसते स्ट्रेट ऑफ बॉस्फोरस, ही खूपच महत्त्वाची आहे रशियासाठी. रशियाने याच्यासाठी खूप युद्ध केली होती, कारण रशियाचा उत्तर भाग हा कायम बर्फात असतो. रशियाचे बरेच पोर्ट हे विंटरमध्ये बंद असतात. सो ब्लॅक सी मधून या मार्गातून त्यांना मेडिटेरियन सीचा ॲक्सेस होतो. याच्या पुढे मार्मारा, सी ऑफ मार्मारा, नंतर एजेस सी आणि पुढे मेडिटेरियन सी, असा हा प्रवास सुरू होतो. आता तुम्ही म्हणाले या समुद्राची नावं कशी, तर ही भूगोल खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. समुद्र दिसला की मला कळतं याचं नाव हे आहे, एजेस सी आहे किंवा मार्मारा सी आहे, ब्लॅक सी, कॅस्पियन सी. असंच एक मी अरल सी बघायला गेलो होतो. जगातली 2nd लार्जेस्ट सॉल्ट वॉटर बॉडी आहे. ती मानवी हस्तक्षेपामुळे समुद्र सुकलेला आहे, जो कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या बॉर्डरला आहे. 30 वर्षापूर्वी तिथं खूप मोठा समुद्र होता, तिथं व्यापार चालायचा, मासेमारी चालायची. आज तो समुद्र आटलेला आहे, कारण 70-80च्या दशकामध्ये सीर दर्या आणि आमू दर्या या 2 नद्यांचं इरिगेशनचं पाणी कापूस निर्मितीसाठी किंवा कापूस पिकवण्यासाठी रशियन गव्हर्नमेंट, सोव्हिएत गव्हर्नमेंट होतं त्यावेळी, त्यांनी ते वळवलं. समुद्र आटला. आज तिथली जहाज बर्फात आहेत आणि पूर्ण अशी मिठाची चादर पसरले काही ठिकाणी. आणि ते कुणी मला सांगितलं असतं तर मला कळलं समुद्र आटल्यावर काय असतं माहीतच नाही आपल्याला. आपल्या आजूबाजूला कोणताही समुद्र आटला नाही. तुम्ही तिथे जाऊन पाहिला असा प्रकार असतो. तिथली अशी गाळात रोतलेली जहाजं पाहिलेत मी. एक पोर्ट मोठं आहे ते असं सुकलेलं पाहिलंय मी. अगदी 30 वर्षात. काही म्हाताऱ्या माणसांची गप्पा मारताना कळतं की 30 वर्षापूर्वी यांचे व्यवसाय वेगळे होते, मासेमारी होती, समुद्र होता. आणि आज तिथं धुळीचे वाळवंट उडतात, कारण समुद्र आटला, एक गाळ आहे, उन्हानं सुकतो, वाळवंट आहे खूप ते. सो त्याच्यामुळे काही गावांचं स्थलांतर झालं. म्हणजे समुद्राची किती गरज आहे. आणि तिथून बाष्प तयार होतं, त्याच्यामुळे आपल्या हिमालय आणि पामीरमध्ये स्नोफॉल होतो. कारण आपलं जे अरबी समुद्रातून इथून येतं हे ह्या सर्व माउंटन रेंजला अडवलं जातं. पण तिकडे विंटरमध्ये स्नोफॉल होण्यासाठी कॅस्पियन सी, ब्लॅक सी आणि ह्या अरल सी यांची गरज असायची. तर हे जे डिस्टर्ब होत आहेत आज, आपण आता मी 1 मेला भारत सोडला होता तेव्हा पाऊस होता. आज ऑक्टोबरला आलोय मी परत देशामध्ये, अजूनही पाऊसच आहे. 6 महिने झाले, आपला 4 महिन्याचा ठरलेला पावसाळा. तर ह्या सगळ्या घटना अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणून विषय वाढला आपला. तर इस्तांबूलला इस्तांबूल शहर पाहिलं मी. नेक्स्ट. त्याचं दुसरं कारण, इस्तांबूल पाहण्याची खूप कारणं आहेत. दुसरं की हे सिल्क रूटमधलं सर्वात महत्त्वाचं
व्यापार होता. आपल्या पेशव्यांच्या ह्याच्यामध्ये पण आहे रुमशान मार्केट, रुमशान नावाचं पेशव्यांच्या ह्याच्यामध्ये रुमशानमधून आलेला माल असतो. रुमशान म्हणजे हेच इस्तानबुल. आणि शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये तुर्कांबद्दल उल्लेख आहे की तुरुक सैन्यात ठेवला ऐसा जय कैसा होईल, हे अशा एका पत्रामध्ये त्यांनी या तुर्कांबद्दल उल्लेख केलेला आहे. तर त्याच्यामध्ये हे 1461 साली बनवलेलं मार्केट आहे, ग्रँड बाजार म्हणतात. बाजार हा शब्द त्या भागातून आलेला आहे. आपल्याकडे बरेच शब्द बाबर घेऊन आला. समोसा पण आपल्याकडे बाबराने आणलेला, मला खरं वाटत नव्हतं, उझबेकिस्तानला गेल्यानंतर कळालं त्यांचा समोसा थोडा वेगळा आहे. तर त्यापैकी बाजार असेल तर हा शब्द आपल्याला इकडून आलेला आहे. सो ते मार्केट पाहिलं मी, कारण सिल्क रूटवरचं सर्वात महत्त्वाचं मार्केट होतं. भारतातून ढाकामधून एक म्हणतात नथुला पासमधून एक ब्रँच जाते सिल्क रूटची लासाला, लासामधून ती मेन लाईनला पोहोचते जी बीजिंग किंवा वेस्ट ईस्टर्न पार्ट ऑफ चायनामधून निघते सिल्क रूटची. ती पुन्हा कझाकिस्तान, पामीर हायवे वगैरे करून उझबेकिस्तानला जाते. समरकंद, बुखारा, ताशकंद ही शहरं ऐकली असतील. त्यानंतर ती लाईन तेहरानला येते, तेहरानंतर पुढं बाजारगंज, नंतर इस्तांबूलला पोहोचते. सो मला हे मार्केट पाहायचं होतं आणि सिल्क रूट. नेक्स्ट, सो तिथे आलो. सिल्क रूटचा अभ्यास करतोय मी गेले बरीच वर्ष. तर हे आर्मेनिया सिल्क रूट आहे. तर त्याचा एक लिखित फोटो मिळाला म्हणून हा काढला. तर सिल्क रूट हा खूप इंटरेस्टिंग विषय आहे. तो यावर्षी उरलेला मी एक्सप्लोर केला, मागच्या वेळी या पट्ट्यात केला होता. सिल्क रूटचं आणखी एक महत्त्व म्हणजे त्या काळी बरंच व्यापार असेल किंवा दळणवळण नॉलेज असेल, हिस्ट्री असेल, तर ह्याचं आदान प्रदान होत होतं. बऱ्याच गन पावडर जे आहे दारुगोळा, तो दारुगोळा आपल्याला चायनामधून युरोपमध्ये गेला आणि त्याच्यानंतर ते सुरू झालं. चायनानं गन पावडरची शोध लावलेला आहे. तर ते आपल्याला या सिल्क रूटनं गेलेलं आहे. आणि इथे एक शरब दिसतोय, हे जे द्वार आहे त्याच्यावर 2 शिल्प आहेत. आपल्या बऱ्याच किल्ल्यांवरती सुद्धा आपल्याला अशी शिल्प दिसतात. तर हे सिल्क रूटचं आदान प्रदान करताना या इकडे कोणाला जर सापडलं एखादं ठिकाण तर ते जाता जाता कोरलं जातं. तर अशी जी आदान प्रदानाच्या खाणाखुण आहेत त्या मी ह्या सिल्क रस्त्यावरती शोधल्या होत्या. मला ती मजा आली ती शोधताना. हे तातेव मॉनिस्ट्री आहे. सिल्क रूटवरती बरीच धार्मिक स्थळं होती, धर्मशाळा होत्या. त्यातून धर्माचाही प्रसार व्हायचा, धर्माबद्दल नवीन माहिती मिळायची. कारण हा नुसता रस्ता नव्हता. त्यावेळी जगाचं ज्ञानाचं आज इंटरनेट म्हणतो आपण लाईन, तर त्यावेळची ती इंटरनेट लाईन होती. नेक्स्ट, आणि ही हगिया सोफिया मॉस्क ही पहिली चर्च होती. ह्याच्यासाठी ह्या शहरानं खूप भोगलेलं आहे. अजूनही ती आहे, काय 200 वर्ष तरी बंदच ठेवली होती. ही ख्रिश्चनांकडून पुन्हा मुस्लिमांकडे आले आणि त्यानंतर 600 वर्षे मुस्लिमांकडे राहिली होती. तर त्याच्यासाठी खूप युद्ध झालं होतं याच्यासाठी. नेक्स्ट, आणि त्यानंतर मी पुढे गेलो ग्रीसमध्ये. ग्रीसमध्ये जाण्याचं कारण होतं अथेन्स. अथेन्स शहराबद्दल मी खूपच ऐकलं होतं लहानपणापासून, तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. अथेन्स ऑलिम्पिक जो सुरू झालं, तर हे ते स्टेडियम मॉडर्न ऑलिम्पिक आपल्याला जे 1891 साली सुरू झालं तेही इथूनच सुरू झालं अथेन्समधून. आणि एन्शंट जे 4000 वर्षापूर्वी होतं ते सुद्धा इथूनच सुरू झालं. आणि अथेन्स आणि ग्रीक संस्कृती याबद्दल बरेच वाचलं होतं आपण. आवाज नाही येते? इको येतोय का? या माईकवरती येतोय का? येतोय का या माईकवरती? कॉर्डलेस घेऊ या माईक. हां, पण ठीक आहे, कॉर्डलेस एकदा ट्राय करूया आपण. पाणी देता? हॅलो, चेक. माईक चेक, माईक चेक. हा येतोय आता? ओके. तर हे अथेन्स शहर. ओके ओके, हां, अच्छा, हां, ठीक आहे. हां, मला विचारायचं होतंच पण मला वाटलं की ऐकू येत असेल. ओके ओके ओके, हां. हे अथेन्स शहर, हे शहर इतिहासासाठी खूप प्रसिद्ध आहे. आपल्याकडे आर्किमिडीज किंवा आपण मॅगस्थेनिस ही जी नावं ऐकली असतील, अरिस्टॉटल वगैरे, हे सर्व ग्रीक तत्ववेत्ते यांच्याबद्दल आपल्या आयुष्यात खूप आलं होतं. तर म्हणून मला या शहरात जायचं होतं, अथेन्स. आणि सर्वात महत्त्वाचं मला हे स्टेडियम पाहायचं होतं. लहानपणापासून खेळायची आवड आहेच, ऑलिम्पिकमध्ये जाता नाही आलं, पण म्हटलं स्टेडियम तरी पाहावं. तो गेलो तिथे, ते पाहिलं स्टेडियम. नेक्स्ट, तर त्यावेळी ही एक संधी होती, ती साधून घेतली मी. पुन्हा इथं कोणी समोर मेडल घालण्यासाठी हात गळ्यात नव्हतं तिथे, म्हणून आपलंच हेल्मेट हातात उंचावलं आणि तो आनंद मानला. नेक्स्ट, आणि हे असे बरेच किस्से घडत होते, ते येतीलच पुढे. तर ग्रीक शहरात होतो, एक छान हॉटेल होतं. रात्री 1:30-2ला मध्यरात्री जाग आली मला. खिडकीतून बाहेर पाहिलं, खूप सुंदर शहर होतं, शांतता होती, एकदम सुनसान शहर. उतरलो बाहेर, टी शर्ट घातला आणि फिरायला गेलो. मी बरेच वेळा असं करत असतो की रात्रीचं शहर एक राऊंड मारून यायचं, त्यावेळी शहराचं खरं रूप कळतं.
दिवसभर खूप सारे वेगवेगळे लोक असतात, चहलपहल असते, तर त्यावेळी ते जिवंतपणा असतो. पण रात्री निश्चित पडलेलं शहर पाहण्याची एक वेगळीच मजा असते. तर तो आनंद घेण्यासाठी फिरत असताना मी त्या स्टेडियममध्ये गेलो. ते खूपच सर्व ऐतिहासिक शहर आहे, ठिकाणं आहेत तिथे किंवा वास्तू आहेत, त्या पाहत होतो. सुनसान जागा होती, अगदी हॉरर पिक्चरमध्ये असा होता तसाच सीन होता. मी एक सेल्फी काढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी टी शर्ट उलटा घातलेला आहे आणि हे झोपेचा चेहरा दिसतोय तुम्हाला. तर नंतर मग त्या स्टेडियममध्ये टी शर्ट बदलून तो सरळ केला, पुन्हा एक सेल्फी काढला आणि आपल्या चुका सुधारण्याची संधी आपल्याला मध्यरात्री मिळते. कारण त्यावेळी आपलं मेंदू शांत असतो आणि आपण स्वतःकडे बघत असतो. दिवसभर आपल्याला इतरांच्याकडे लक्ष असतं. सो नेक्स्ट, आणि हा फोटो तिथेच मी केळी घेतली. हा फोटो ॲड करण्याची काही गरज नव्हती. हा फोटो ॲड करण्याची गरज नव्हती. ही केळी घेतली मी अर्धा डझन. त्याच्यासाठी त्यांनी मला 3 युरो सांगितले, ज्याची किंमत 300 रुपयाच्या आसपास होती. मग थोडीफार मी बार्गेन करत होतो. तर त्या व्यक्तीने विचारलं 3 युरोसाठी काय एवढं चाललं आहे. तर मग त्याला मी भारतातली किंमत सांगितली, 260 रुपये असेल. तर 6 केळासाठी मी 260 रुपये दिले. आणि त्यावेळी मला कळालं की आपल्या इकडे बरीच केळं आहेत. आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी इकडे आपला भाजीपाला आहे जो इथे APMCला घालवण्यापेक्षा आणि नंतर भाव भेटत नाही वगैरे करण्यापेक्षा तो जर युरोपला पाठवला, जसे बरेच लोक करतात, इथं 4 पट भाव मिळतो. 700 रुपये इथं डझन केळं आहेत आणि तिथे पोचवायला एका डझनला एवढा तर खर्च नक्कीच येणार नाही. सो इम्पोर्ट एक्सपोर्टच्या आपल्याकडे बऱ्याच संधी आहेत, बऱ्याच भाजीपाला आणि सर्व युरोपमध्ये कोणतेही फळ पिकत नाही. चेरी, ॲपल आणि चेरी बेरीज वगैरे पिकतात. सो प्रत्येक फळ युरोपमध्ये पोहोचणारं हे बाहेरून आफ्रिकेतून आणि सेंट्रल अमेरिका आणि साऊथ अमेरिकेतून येतं. भारतातून एकदा मला सह्याद्री फार्मची द्राक्षे मिळाली होती जर्मनीमध्ये. मी जेव्हा काही फळ बघतो किंवा सुपर मार्केटमध्ये ते बघतो की हे प्रोडक्शन कुठून आलेलं आहे, कारण मला माहिती आहे या भागातलं हे नाही आहे. सो मला एकदा फक्त आनंद झाला की सह्याद्री फार्म नाशिकचे, मला काय त्यांनी पैसे नाही दिले तर बोलण्यासाठी, फक्त एक आपला महाराष्ट्रीयन ब्रँड म्हणून मला ते भारी वाटलं की अरे आपली द्राक्ष नाशिकची मी आज इथे जर्मनीमध्ये खातोय आणि तेही नाशिकपेक्षा 10 पट किमतीने. सो म्हणून हा फोटो ॲड केला. नेक्स्ट, त्यानं जगामध्ये बरीच अशी इंटरेस्टिंग ठिकाणं आहेत आणि युद्ध झाल्यानंतर खूप छान वाटत असतं ते युद्ध कथा ऐकण्यासाठी. पण जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा त्या 2 देशांनी, सैनिकांनी, त्यांच्या फॅमिलीने, बऱ्याच लोकांनी सफर केलेलं असतं. ज्यात जगामध्ये 2 ठिकाणी सुरू आहे. सो त्यापैकी 91 साली नाटो आणि युगोस्लोव्हियाच्या विरुद्ध युद्ध सुरू होतं. तर त्यावेळी युगोस्लोव्हियाने एक अतिशय सुंदर कल्पना लढवलेली युद्धासाठी. तर त्यांनी अंडरग्राऊंड एअरबेस बनवला होता. म्हणजे डोंगराच्या पोटामध्ये त्यांनी त्यांची स्क्वॉड्रन होती ती लपवली होती. आणि ही माहिती जेव्हा मला मिळाली तेव्हा मला वाटलं की इथं जाऊन बघितल्याशिवाय मला कळणार नाही. किंवा पूर्ण फ्लीट 10 ते 8-10 फायटर प्लेन एका टनेलमध्ये हाईड होत आहेत. एक रनवे जो अर्धा टनेलमध्ये आहे आणि बाहेर येतोय. आणि ही खूपच इंटरेस्टिंग कथा होती. मी पटकन तिथे जाण्याचा प्रयत्न केला, पोचलो. बोस्निया हर्झगोविना आणि क्रोएशियाच्या बॉर्डरवरती अतिशय जंगलामध्ये हा एअरबेस आहे जेलजेवा. आपण याला जे म्हणत असलो तर तिकडे याचं प्रोनाऊन्सिएशन ए होत असतं. त्यामुळं जेरुसलमला काही लोक एरुसलम बोलतात, कारण आपण जे म्हणतो पण ती ए ह्याचं ॲक्च्युअल प्रोनाऊन्सिएशन आहे. ह्याचं जेलेवा आहे पण आपण कळावं म्हणून मी जेलजेवा बोलतोय. नेक्स्ट, असे हे टनेल आहेत आणि ह्याच्या आतमध्ये वेगवेगळे फाटे फोडलेले आहेत. 10-12 फ्लाईट आतमध्ये बसतात, फायटर जेट. नेक्स्ट, तर असा हा रनवे आहे. हा बंद होतो. जेव्हा टेक ऑफ होतं तो आतूनच टान्स घेऊन फ्लाईट आलेली असते आणि जंगलातून येऊन डायरेक्ट टेक ऑफ होतं. आणि जेव्हा लँडिंग होतं, लँड झाल्यानंतर काही सेकंदात हे अंडरग्राऊंड जातं. त्यामुळे शत्रू राष्ट्राला कळत नव्हतं की ही फ्लाईट येत आहेत कुठून आणि एअरबेस कुठे आहे. त्यामुळं कारण त्यावेळी नाटोकडे अमेरिका होती आणि त्यांच्याकडे फ्लाईट वगैरे होते आणि हवेतून बंबार्डिंग करण्याची खूप टेक्नॉलॉजी होती. तर त्याच्यावर हा एकदम सोल्युशन होतं. आणि मला जेव्हा कळालं तेव्हा मला वाटलं की हे जाऊन पाहिल्याशिवाय मला ते कळणार नाही काय आहे. नेक्स्ट, सो मी ते पाहिलं, खूपच सुंदर होतं. तिथे पोहोचण्यासाठी 2 वेळा चुकलो, जंगलामध्ये रस्ता भटकलो कारण मी जेवा म्हणत होतो. त्यामुळे ही चूक झाली होती. त्यांना म्हटलं असं ठिकाण नाही आहे. नंतर मी त्यांना काय स्पेलिंग दाखवलं, तेव्हा कळालं. आणि त्यानंतर पुढे पोहोचलो मी व्हेनिसमध्ये. व्हेनिस नावाचं शहर हे सर्वांचं स्वप्न असेल, खूप सुंदर आहे, इटलीमध्ये आहे. कालव्यांचं शहर म्हटलं जातं. त्या शहरामध्ये गाडी जात नाही, वेगवेगळे कालवे आहेत. नेक्स्ट, हा ड्रोन शॉट आहे, माझा नाही दुसऱ्याचा आहे कोणाचा तरी. सुंदर वाटला, परफेक्ट आहे. तर हे जे बाजूला दिसतं हे पार्किंग आहे. आपली कार किंवा तिथे येणे बस तिथेपर्यंत येते. त्यानंतर आपली बोट घेऊन आपल्या गल्लीतून पाणी, सगळ्या गल्ल्यामध्ये आपल्या जसे रस्ते असतात तसे इथे पाणी आहे. तिथे जाऊन आपल्या घरी जाणे. याचं कारण एक होतं की सुरक्षेसाठी समुद्रातलं एक बेट होतं, त्या बेटावरती लाकडं टाकून यांनी थोडं बेट उंचावलं आणि कालवे तयार केले आणि ते शहर बांधलं. तर त्यापेक्षा लढणं खूप सोपं वाटलं असतं शत्रूशी, एवढं करून हे करणे. पण खूप सुंदर ती कन्सेप्ट आलेली आहे आणि खूप सुंदर शहर आहे ते. त्या शहरामध्ये व्हेनिस आपण ऐकलंच असेल.
सो त्या शहरामध्ये फेरफटका मारताना मला त्यावेळी ड्रोनची कमतरता वाटली, कारण हे शहर असं नाही कळणार याचे सौंदर्य. सो मी बरेच फोटो चेक केले आणि मला कळालं हे जे दिसत आहेत हे सर्व गल्ली आहेत आणि सगळ्या गल्ल्यांमध्ये पाणी आहे. आणि ही बाजूला पांढरी दिसत आहे ती छोट्या छोट्या बोटी आहेत. नेक्स्ट. आणि त्यानंतर मी प्रवेश केला स्वित्झर्लंडमध्ये. स्वित्झर्लंड हा अतिशय सुंदर देश आहे. जोपर्यंत मी नॉर्वेला गेलो नव्हतो तोपर्यंत म्हणत होतो, कारण हे PPT बनवताना मी नॉर्वेला गेलो नव्हतो. आता मी नॉर्वेला जाऊन आलो. आता स्वित्झर्लंडला मी 2 नंबर म्हणे. नॉर्वे अतिशय सुंदर आहेच. स्वित्झर्लंडचा आल्प्स खूप सुंदर आहे. नेक्स्ट. तर स्वित्झर्लंड फिरत असताना पहिल्यांदा त्या प्रवासामध्ये मुंबई लंडनमध्ये मला मराठी फॅमिली भेटली. देशपांडे कुटुंब होतं स्वित्झर्लंडमध्ये. तिथं मी मराठी बरंच बोललो, खाल्लं मराठी पदार्थ. आणि बोलता बोलता आपलं हे व्याख्यान आहे ते वाचनालयाचं आहे, वाचनाची आवड आहे. माझाही जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा टाऊन हॉलला येत होतो. इथे पुस्तक प्रदर्शन असतं, वाचा, चाळा, पहा, विकत घ्या. त्यामध्ये मी विकत नाही घेतली पण बरेच इथेच पुस्तक वाचून ठेवली. तर त्यावेळी मला बरेच जे काही ज्ञान मिळालं असेल माहिती, तर त्यावेळी मी इथे मिळाली, कारण इथे मला पुस्तकं फ्रीमध्ये होते. वाचनालयामध्ये मॅगझिन मिळत होते. आणि त्यामुळं मला एक नाद लागला की वाचनालय माझ्या फेसबुक पोस्टवरती असेल की ज्या ज्या देशात जाईल तर तिथं मी एखाद्या तरी लायब्ररीला भेट देतो. पुस्तकं कोणते आहेत, कुठल्या भाषेतली तिथं विक्री केली जाते, यातला एखादा ओळखीचा लेखक आहे का बघतो. काही ठिकाणी नाही मिळत. तर हे 500 वर्षापूर्वीचं बायबल मला त्या लायब्ररीमध्ये मिळालं. यांच्याकडून माहिती मिळाली की अशी इथे एक ओल्डेस्ट लायब्ररी आहे. मी तिथे गेलो आणि त्यांनी आता एवढं लांबून व्यक्ती आल्या तर काहीतरी स्पेशल दाखवावं म्हणून त्यांनी मला हे 500 वर्षाचं पुस्तक दाखवलं की त्यावेळी ते बायबल लिहिलं होतं. आणि ती खूप सुंदर लायब्ररी होती. त्याचा फोटो घेतला. नेक्स्ट. आणि त्यानंतर पुढे गेलो मी सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या घरी. लहानपणापासून ज्यांच्या करामती वाचून आपण मोठे झालो आहे आणि जगाच्या विज्ञानाला किंवा जी काही प्रगती मिळाली त्या व्यक्तीच्या लिजंडमुळे. तर त्या व्यक्तीचं घर मला बघायचं होतं. तो कुठं बसला असेल, त्या व्यक्तीनं कुठे बसून हे प्रयोग केले असेल. आपण हजारो किलोमीटरमध्ये अंतरावर बसून ऐकतोय, ते वाचतोय, ते घर कसं असेल, कुठे राहिलं असेल, ते शहर कसं आहे, ते वातावरण कसं आहे, ते पाहण्यासाठी मी गेलो. हे आइन्स्टाईन हाऊस दिसतंय, असंच त्यांचं मेन रोडलाच घर आहे आणि वरच्या फ्लोअरला राहतात आणि इथून राहत होते. आणि आता ते सरकाराकडे आहे तिथून. आणि बाजूला स्वित्झर्लंडची ब्युटी की अशा वातावरणामध्ये अशी बुद्धी तल्लख होऊ शकते, असं स्वच्छ सुंदर असेल तर. एक उदाहरण. नेक्स्ट. स्वित्झर्लंडला कुठेही तुम्ही उभे राहिलात, गाडी थांबवली तर तुम्हाला असे सुंदर नजारे दिसतात. आणि हे क्लीन राहण्यासाठी स्वित्झर्लंड प्रचंड खर्च करतं. तर बाईकचा प्रवास करण्याचा आनंद हा असतो. आपण जेव्हा स्वित्झर्लंडला फ्लाईटने जातो, मी काही तुलना करत नाही किंवा मी तुम्हाला डिस्करेज करत नाही, तुम्ही कारनं जाऊ शकता. पण आपण जेव्हा अशा प्रकारचा प्रवास करतो कारमधून तर तेव्हा आपलं कंट्रोल ड्रायव्हरकडे असतो. ड्रायव्हर कुठे गाडी थांबवू शकत नाही, कारण ते पॉईंट टू पॉईंट असतं आणि आपल्याला दिसतं काचवतून एक साईड, पण आपण थांबवू शकत नाही. आणि हे बंधन मला नको आहे. मी घरातून बाहेर पडलो की मला पूर्ण मुक्त पक्षासारखं फिरता आलं पाहिजे. मला हवं तिथं राहता आलं पाहिजे, मला हवं तिथं गाडी थांबवता आली पाहिजे, मला हवं ते बघता आलं पाहिजे, मला हवं त्या भाषेत बोलता आलं, ट्रान्सलेट करून त्या व्यक्तीशी संवाद साधता आला पाहिजे. म्हणून बाईक. आणि त्यामुळे मला हा आनंद घ्यायचा. सुंदर वाटलं, मी गाडी थांबवली, अर्धा तास बसलो, त्या जागेचा आनंद घेतला. हे फक्त शक्य होतं आपल्याकडे जर दुचाकी असेल तर. नेक्स्ट. तर आणखी पुढे गेलो, पुढच्या वळणावरती असं स्वित्झर्लंडमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे सुंदर चित्र दिसतील आणि प्रत्येकाचं स्वप्न असतंच. तर माझं याच्यामध्ये पूर्ण झालं. नेक्स्ट. तर हे जे डोंगर दिसत आहेत हे मशीनने क्लीन केलेले आहेत. तिथे डोंगरामध्ये सुद्धा तण वगैरे काही उगवू देत नाहीत. आणि ते खूप तुम्हाला बाजूला दिसतात, त्याच्यावरून कळेल की ते मशीननं कट केलेलं आहे. असं आपल्याला फोटो दिसतं, ते नॅचरली नाही आहे तसं. गवत आहे, तण सर्व जगामध्ये आहे, फक्त ते मॅनेजमेंट त्यांनी खूप सुंदररित्या केलेलं आहे. नेक्स्ट. आणि त्यानंतर मी पुढे स्वित्झर्लंडमधून गेलो आयफेल टॉवरला. पॅरिस, फ्रान्स. सर्वांची इच्छा असते की पॅरिसला जावं, आयफेल टॉवर पाहावं. एकेकाळची ही जगातली सर्वात उंच मानवाने बनवलेली वस्तू होती आणि ती लोखंडी होती. तर तिथे मी गेलो, पाहिलं. तो आर्क दे ट्रम्प नावाचा एक स्क्वेअर आहे आणि पॅरिस शहर खूप सुंदर आहे. तुम्ही पाहिलं असेल की असा एक ड्रोन शॉट असतो, एक सर्कल आहे आणि खूप साऱ्या रेषा वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्याच्या बाजूबाजूला ते गल्ल्या वसलेल्या आहेत. तर त्याचं सेंटर ते हे आहे. मग तिथे गेलो, फोटो काढला. याची एक गंमत आहे, मी इथून आईला व्हिडिओ कॉल केला आणि आईला सांगितलं की मी पॅरिसला पोचलो, आयफेल टॉवर वगैरे असं असं आहे. आता माझी आई दुनियादारी बरीच पाहिले, पण आईला काय पॅरिसबद्दल माहिती नव्हतं. आईने सांगितलं की ह्याच्या जर याला जर तारा जोडल्या तर असे आपल्या माळाला बरेच आयफेल टॉवर आहेत, तर तू कशाला एवढ्या लांब गेला. तिथे एवढ्यासाठी एवढी धावपळ केली आणि इथे तर आहेत, फक्त इथं तारा लावलेत. विजेचे खांब आपल्याकडे जे आहेत असे मेन लाईन जाते. तर आईला ते दुरून वाटलं तेच आहे. मग आईला सांगितलं नाही तसं नाही, हा जरा थोडा वेगळा आहे, याला सौंदर्याचं प्रतीक असतं म्हणतात, जोकापाट. पण तो आमचा व्हिडिओ कॉलवरती, आमच्या सिबलिंगचा आणि आईचा व्हिडिओ कॉलचं मला आठवण झाली. नेक्स्ट.
ते रात्रीचा वेगवेगळ्या ठिकाणी. नेक्स्ट. आणि त्यानंतर मी पुढे गेलो फ्रान्सनंतर इंग्लंडला. तर जाताना मी एका फेरीतून गेलो क्रूजवरती. त्या क्रूजवरती बातमी पसरली, कारण एक वसईचे काही क्रू मेंबर्स होते, ते मला ओळखत होते. त्यांनी पूर्ण जहाजावर बातमी पसरवली की बाईकवरून येणारा कोणतरी असा भारताला प्रवास आपल्या जहाजावरती आज आहे. आणि त्यामुळं कॅप्टन स्वतः मला रिसिव्ह करण्यासाठी आले. त्यांनी मला डेकवरती नेलं, वरती खाणं पिणं, ते ज्यूस वगैरे आणि एकदम टॉप सगळे क्रूजची माहिती दिली, तर कसे लोक राहतात वगैरे काय. मग त्यांच्यासोबत एक फोटो काढला. तर असं आपल्याला कधी कधी किंमत पण मिळू शकते परदेशात, फक्त समोरची व्यक्ती स्त्री असावी. नेक्स्ट. आणि त्यानंतर मग हा फोटो वेलकम टू इंग्लंड. इंग्लंडमध्ये माझा ऑफिशियल प्रवेश झाला होता. ठीक आहे, मी आता त्या बेटावरती पोचलो, ज्याबद्दल मी इतिहासात बरंच वाचलं होतं. नेक्स्ट. आणि तिथून पहिल्यांदा मी गेलो ब्रायटनला. ब्रायटनचा किनारा मला बघायचा होता, कारण त्या किनाऱ्यावरून सावरकरांनी कविता लिहिली होती, ने मज सी ने परत मातृभूमीसी सागरा प्राण तळमळ. तर म्हटलं ठीक आहे, चला इथे जाऊन बघूया आपला प्राण तळमळतो का त्यांना असं सुचलं असेल त्यावेळी. मग हे वाळू किंवा ते थंड अटलांटिक महासागरावरनं येणारं थंड वारं वगैरे. मी गेलो, मला ते पाहायचं होतं. आणि तिथं आणखी एक घटना आहे. सर्वांना ब्रायटनचा किनारा म्हटलं की सावरकरांची ती कविता आठवेल, आणि ती जहाजातून मारलेली उडी तिथून फ्रान्सला जाताना. नेक्स्ट. तर तिथे एक पुढे घ्या, हा रॉयल पवेलियन नावाचा तिथल्या स्थानिक राजाचा राजवाडा आहे. आणि बॅक त्याच्या गेटवरती त्याला एक गेट गिफ्ट दिलेलं आहे. ते आहे पतियालाच्या राजाने. पहिल्या महायुद्धामध्ये 1914 ते 1919 पर्यंत पहिलं महायुद्ध झालं. त्यावेळी ब्रिटिशांतर्फे पतियालाच्या राजाचे सैनिक ते गेले होते ब्रिटिशांसोबत त्यांच्या लढायला. मग ते जखमी झाले. त्यांची सगळी व्यवस्था या ब्रायटनच्या राजाने केली, त्या मेयरने. मग त्याचं काहीतरी आपलं देणं लागतं म्हणून पतियालाच्या राजाने त्यावेळी तिथे गेट गिफ्ट केलं, आणि तिथे एक अशी पाटी लावली. मग मला कळालं की इथं भारताचा काही संबंध आहे. सो मी तिथे पोहोचलो, पाहिलं. नेक्स्ट. आणि त्यानंतर मग हा टॉवर ब्रिज, जो लंडन म्हटलं की आपल्याला आयकॉनिक, सो इथं गेलं पाहिजे. मग रात्री जाऊन तिथं फोटो काढला. तर मागच्या वेळी तसा एवढा क्लिअर फोटो नव्हता आला, कारण मी दिवसभर फिरत होतो आणि संध्याकाळी तिथं जायचो. तर यावेळी मी पुन्हा बाईक घेऊन गेलो आणि यावेळी सूर्यप्रकाशात फोटो काढला, पण वेळ नसल्यामुळे तो ॲड नाही करू शकलो. नेक्स्ट. आणि त्यावेळी मग इथे एक व्हिडिओ बनवला होता, पण तो प्ले करू शकतो झाला तर. प्ले होतोय? नेक्स्ट करा, प्ले होईल. ठीक आहे, नेक्स्ट करा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. हां, लंडन खूप ऐतिहासिक शहर आहे. त्यातली एक घटना आहे. 2002 साली मी 6वीला होतो. क्रिकेटचं प्रचंड वेळ सर्वांनाच असेल. आणि त्यावेळी इंग्लंडची टीम जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱ्यावरती आली होती. आणि अँड्रू फ्लिंटॉफने एका विजयानंतर उन्माद करत टी शर्ट काढला होता तो, आणि पूर्ण स्टेडियममध्ये फिरवला होता. आणि त्याची खूप बातमी झाली होती, ब्रिटिश असे करतात वगैरे. ठीक आहे, तर त्यामुळे काही क्रिटिसाईज झालं नव्हतं. त्यानंतर 6 महिन्यानंतर जेव्हा भारताची टीम इंग्लंडमध्ये गेली, नेटवेस्ट सिरीज होती, लॉर्ड्सवर मॅच होती, त्यावेळी मोहम्मद कैफनं शेवटची जेव्हा 2 रन काढल्या, आणि ती मॅच पूर्ण भारताच्या हातातून गेली होती. पण झहीर खान आणि मोहम्मद कैफने ती रन काढल्यानंतर सौरव गांगुलीने एका गॅलरीमध्ये उभा राहून टी शर्ट फिरवला होता. तर ती घटना माझ्यासाठी क्रांतिकारक होती, कारण आमच्या आयुष्यामध्ये त्यावेळी इंटरनेट नव्हतं. क्रिकेट हे आनंद देणारे क्षण होते. शेतात काम केल्यानंतर किंवा शाळेत गेल्यानंतर तिसरी गोष्ट आयुष्यात म्हणजे मॅच बघणे ब्लॅक व्हाईट टीव्हीवरती. आणि त्यामुळे त्या टीमशी, त्या क्रिकेट खेळणे, क्रिकेट बघणे, त्यामुळे ही घटना आयुष्यात अशी कोरली गेली होती की सौरव गांगुलीने आपल्या एका माणसाने तिथे जाऊन असा टी शर्ट फिरवला, त्यांना टशन दिली. टशन खूप आवडते, तुम्हाला माहीतच आहे सर्वांना. सो मी गेलो तिथे, तो टी शर्ट पाहिला, ती गॅलरी पाहिली. तिथे गेल्यानंतर वाटलं की या गॅलरीमधून 22 वर्षापूर्वी टी शर्ट काढला होता गांगुलीने. आणि तो गाईड असतो, 3,000 रुपये काहीतरी त्याची फी आहे एंट्रीची, त्या टूरची. त्या गाईडला विचारलं मी, अँड्रू फ्लिंटॉफचं इथं कुठे काय आहे का? नाही. गेले 22 वर्षे तो गाईड प्रत्येकाला सांगतो की इथे सौरव गांगुलीने टी शर्ट काढला, ही ती गॅलरी, अशी गोष्ट झालेली आहे. त्यामुळं आपण आजपर्यंत आपल्या देशानं फक्त रिॲक्शन दिलेले आहेत, ॲक्शन आपण घेत नाही. आपण वाट बघत असतो किंवा आपण आपल्या मार्गात असतो. जर कोणी ॲक्शन घेतली की आपण दिलेली रिॲक्शन ही चिरकालीन टिकलेली असते. तर तसं प्रकारे ह्या गेले 20 वर्ष त्या माणसाचं काम आहे की इथं सौरव गांगुलीनं हा पराक्रम केला. पण अँड्रू फ्लिंटॉफबद्दल त्याला आठवलंही नाही किंवा त्यांनी सांगितलंही नाही, त्याचा उल्लेखही झाला नाही. पण सर, ही घटना, अशा छोट्या छोट्या घटना घडत असतात. नेक्स्ट. त्यानंतर मी आणखी एका ठिकाणी गेलो. लंडनमध्ये बरीच ठिकाणं आहेत. तर यावेळी मला अशी वेगळी ठिकाणं पाहायची होती जी मी पुन्हा जाऊ शकणार नाही. त्यापैकी एक होतं सुवर्णदुर्ग कॅसल. 1755 साली जेव्हा आपला सुवर्णदुर्ग
पडला तेव्हा कान्होजी आंग्र्यांनी हे इथलं आपलं जे काय आरमार आहे ते खूप स्ट्रॉंग बनवलं होतं. युरोपियन सत्तांना इकडे जकात द्यावं लागत होता. संपूर्ण अरबी समुद्रामध्ये एक कंट्रोल आलं होतं. आणि 1755 नंतर पूर्ण फ्री हँड मिळाला युरोपियन सत्तांना. त्यावेळी विल्यम जेम्स नावाचा व्यक्ती होता. त्या ॲडमिरलने हा किल्ला जिंकला होता. त्यामुळे युरोपमध्ये त्याची किंमत वाढली. त्यामुळे त्याच्या बायकोने त्याच्या स्मरणार्थ एक कॅसल बांधली. गिनीजच्या पुढे एक टेकडी आहे, त्या टेकडीवरती कॅसल बांधली. त्याचं नाव दिलं सुवर्णदुर्ग कॅसल. तिथं इतिहासामध्ये पण लिहिलं असेल याच्यामध्ये कुठे. आणि त्यांच्याच प्रोनाऊन्सिएशननुसार त्यांनी सुवर्णदुर्ग कॅसल असं लिहिलेलं आहे. तर हे सर विल्यम त्याचे विडो बायको होती, त्यांनी ते लिहिलं, हे बनवलं तिथे ते सुवर्णदुर्ग कॅसल. ते मला कळालं की मराठ्यांचा इतिहास कुठेतरी आज उल्लेख आहे. तर मी त्या कॅसलला गेलो, पाहिलं, सुवर्णदुर्ग किल्लाही पाहिलेला आहे, ती कॅसलही पाहिली. नेक्स्ट आणि त्यानंतर पुढे गेलो. पुस्तकाचं नाव येताच म्हटलं पुस्तकं आपल्याला खूप प्रेमी पहिल्यापासून, कारण सर्व ज्ञानाचा खजिना आपल्याला पुस्तकातून येतो. मी आजपर्यंत जे काय आहे ते पुस्तकामुळे आहे आणि चेसमुळे. सो आपल्याला सर्वांना माहिती आहे भिलार हे भारतातलं पहिलं पुस्तकाचं गाव आहे. पण जगामधलं पहिलं पुस्तकाचं गाव हे ऑन वे, ते आहे वेल्समध्ये, हे नदीच्या किनारी. तर 1960-70च्या काळामध्ये एक रिचर्ड बूथ नावाचा व्यक्ती तो अमेरिकेला गेला. त्याला तिथे जाणवलं की इथे डिजिटल क्रांती होते, लोक स्क्रीनवर पुस्तकं वाचतायत. सो त्यांनी रद्दीच्या भावात पुस्तकं विकायला सुरुवात केलेली स्थानिक लोकांनी. तर या व्यक्तीने रिचर्ड बूथने पुस्तकं खरेदी करण्याचा सपाटा लावला. वर्षभरामध्ये एक जहाज भरेल एवढी पुस्तकं जमा झाली. त्याने ती जहाजात भरली, आपल्या गावी घेऊन आला त्या किनारी आणि दुकान मांडलं, लोकांना दिले, एनकरेज केलं. आणि ते झालं जगातलं, तिथे लिहिलेलं असतं हे ऑन वे वर्ल्ड फर्स्ट बुक टाऊन. सो त्या गावामध्ये आज खूप पुस्तकं आहेत, मिलियन्स पुस्तकं आहेत. मेमध्ये एंडला फेस्टिवल भरतो. मी तिथे गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण मराठी माणसं खूप कालवा करतात प्रत्येक गोष्टीचं. जसं आज माझी लंडनला बाईक चोरी झाल्यानंतर पूर्ण लंडन हादरवून सोडलं होतं मी. तसं या गावामध्ये गेल्यानंतर मी सर्वांना सांगितलं मी या गावाला भेट देण्यासाठी मुंबईवरून बाईक घेऊन आलो आहे. सो पूर्ण गावभर बातमी पसरली. मग मी लायब्ररीत असताना कधी नगरसेवक किंवा काय तिथले जे काही आहेत पदाधिकारी ते सगळे यायचे, भेटून जायचे इंडियन्स कुठे आहे म्हणून. तर ही बातमी त्या नातीपर्यंत पोहोचली त्या व्यक्तीच्या. ती नात कुठे बाहेर असेल, कुठे असेल, ती गावाच्या बाहेर राहते विलामध्ये. ती गाडी करून आली मला भेटायला की असं कोण आला व्यक्ती की इकडे. कारण खूपच मी जरा म्हटलं थोडी मजा घ्यावी की पत्ता वगैरे सांगताना मी सर्वांना सांगितलं मी एवढ्या लांबून आलो आहे बाईक घेऊन, मला हे बघायचं आहे, मी ह्यांचा खूप भक्त आहे, हे जे आहे ते रिचर्ड बूथ. कारण पत्ता कोणी नीट सांगितलं की सांगत नाही, असं काय सांगितलं की मजा येते. मग लोक जमतात, कोंडाळं होतं, गप्पा होतात आणि आपल्याला ती सगळी पुढची कामं होतात. घेऊन जायचं, नवीन माहिती देतात, नवीन लोकेशन सांगतात. तर तशा बऱ्याच गोष्टी घडल्या त्या गावात. 4-5 तास माझे मस्त मजेत गेले. तर ती त्यांची फॅमिली मेंबर आली भेटायला की असं कोण कार्यकर्ता आला आहे बघावा. सो झाली भेट त्यांची, त्यांनी माहिती दिली. नेक्स्ट त्यानंतर गणेश फेस्टिवल त्यावेळी मी लंडनमध्ये अटेंड केला होता. ते हाय कमिशनर ऑफ इंडिया आहेत. तर यावेळी त्यांनी माझा सत्कार केला होता. त्यावेळी 2023ला 2025लाही मी 13 ऑगस्टला पोहोचलो आणि 15 ऑगस्टला त्यांनी मला तिथे सत्कार केला. बाईक चोरी झाली माझी, आता पुढं आपण तो बोलूच त्याबद्दल. तर सर्वात पहिल्यांदा यांना फोन केला आणि हे मला पर्सनली ओळखत असल्यामुळे माझी कामं खूप सुलभ झाली. सो आपल्या कुठल्या तरी घटनेचा कुठेतरी फायदा होतो. नेक्स्ट त्यानंतर पुढे पोहोचलो मी डंकिरीच्या किनाऱ्यावर. डंकिक नावाचं एक छोटंसं गाव आहे, किनारा आहे. जगामध्ये आपत्ती येते किंवा युद्ध होतं, काही होत असतं, तर त्यावेळी लोकांचं रेस्क्यू होत असतं, पुनर्वसन असेल लोकांचं, सिव्हिलाइन्स. पण या ठिकाणी 3,38,000 सैनिकांना, म्हणजे ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिक होते, त्या सैनिकांना उचलून ब्रिटनच्या किनाऱ्यावर नेण्यात आलं. म्हणजे जगातलं पहिली आणि शेवटची घटना असेल की 3.5 लाख सैनिकांचं रेस्क्यू केलं. एवढे सैनिक हतबल झाले होते. तो किनारा होता हा डंकिरचा किनारा. तर त्यावेळेस विस्टन चर्चिल यांनी त्याला मिरॅकल म्हटलं होतं की ही मिरॅकल घटना घडलेली अशी. तर म्हटलं ही मिरॅकल घडली ते कुठे पाहावं. मी त्याबद्दल ऐकलं होतं, मूवी पाहिला होता. सो त्या किनाऱ्यावरती गेलो मी, डंकिरचा किनारा पाहिला आणि त्या सगळ्या घटना मेमरी क्रिएशन केलं. नेक्स्ट आणि त्यानंतर पुढे आल्यानंतर मी पोचलो, म्हणजे हा परतीचा प्रवासाबद्दल बोलतोय. डेन्यूब नदी मला पाहायचं होतं. आपण कृष्णा नदीच्या किनारी राहतो. मी लहानपणापासून कृष्णेचा पूर पाहिला आहे आणि पूर झाल्यानंतर जे काही आपण व्हॉलेंटिअरिंग काम करतो, गाळ काढतो, मदत पोहोचवतो, ह्या गोष्टी बघत आलो आहे. पलूस, आमच्या जिल्ह्यामध्ये पलूसला वगैरे सांगली, तिकडे आम्ही जात असतो कधी कधी. तर या शहरामध्ये 1924ला एकदा पूर आला. तिथल्या गव्हर्नमेंटने ठरवलं की आता ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी त्या डेन्यूब नदीला एक कॅनॉल तयार केला. म्हणजे सिटीमध्ये नदी येताना एक कॅनॉल बनवला आणि सिटी एक्झिट केल्यानंतर तो कॅनॉल नदीला मिळवला आणि मध्ये 2 मोठे आर्क बनवले, जरी त्यातूनही पाणी बाहेर आलं तर. आणि ते पाहण्यासाठी मला जावं लागलं होतं एका केलियन नावाच्या टेकडीवर, कारण
तिथून मला ते कळत नव्हतं की हा काय प्रकार आहे. म्हणजे मला माहिती आहे की ही नदी आहे, हा कॅनॉल आहे, पण त्याचा मला एरियल व्ह्यू हवा होता. त्यासाठी मी त्या टेकडीवर गेलो. तिथून मला कळालं की असा प्रकार आहे की नदीचा आणि त्यावेळी 99 वर्ष झालेले. मी तेव्हा 2023ला प्रवास केला. 99 वर्षामध्ये या शहरानं पूर परिस्थिती अनुभवली नाही या उपक्रमामुळे. सो मला हे खूप भारी वाटलं की आमचा जिल्हा, माझं गाव असेल, आजूबाजूला लोक, आमच्या गावात पाऊसच पडत नव्हता, आत्ता पडला आहे. त्यामुळे आम्ही दुष्काळी भागातले, आम्हाला पावसाचा आणि पुराचा संबंध नाही आहे. पण आमचे जे काही बांधव आहेत ते अनुभवत होते. सो ते अवॉइड करण्यासाठी काय करता येईल का, किंवा ती माहिती कुठे आहे, त्यासाठी मी इकडे गेलो, ते पाहिलं आणि मला कळालं की ही खरंच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर हा थोडा आणखी क्लोज, तो मध्ये आर्क दिसतोय. पुराचं पाणी या 2 कॅनॉलमध्येही जरी नाही बसलं तरी त्याचं स्पीड कमी व्हावं म्हणून असे 2 मोठे आर्क बनवलेले, त्याच्यामध्ये पाणी आतमध्ये जात होतं. नेक्स्ट. आणि त्या कल्याण नावाच्या टेकडीवर जाताना मला हे एक कुटुंबीय भेटले. हा व्यक्ती बाईकवरती होता त्यावेळी. त्याने मला थांबवलं आणि बोलले की 1-2 मिनटं बोलू शकतो का. मी म्हटलं बोलतो या, ठीक आहे, मी तर प्रवास माणसाला भेटण्यासाठीच निघालो आहे, मला जेवढी लोक भेटतील तेवढं आवडतं. ते बोलले चल घरीच चहा प्यायला, कॉफी प्यायला. मी म्हटलं चला, कारण मी असं कधी नाही म्हणत नाही कोणी. चला म्हटलं घरी जेवायला चला तर चला, चहा प्यायला चला चला कोण म्हणतं राहायला घर आमच्या घरी चला तर चला. तर त्यामुळे मी काय कोणाला अवॉइड करत नाही. चला म्हटलं, गेलो. तो खूप माणूस एक्सायटेड झालेला, खूप उत्साहित. घरी लावली गाडी, बायकोला हाक मारली, अरे बघ असं काय, मी कोणाला घेऊन आलोय. मी शॉक झालो की हा काय प्रकार, मी काय यांचा नातलं काय, का जुळा भाऊ, कोणाचा काय मिस झाला, चुकला, जत्रेतला सापडला. माझ्या डोक्यात 1000 प्रश्न. त्यांची बायको बाहेर आली, ती पण माझ्याकडे बघते भूत पाहिल्यासारखं की हा कोण आहे, म्हणजे मी काय ह्याला बघू. तर मग त्याने सांगितलं की स्टोरीच सांगितली तिला की हा भारतातून बाईकवरती आला इथे. मग नंतर त्या व्यक्तीचा विचार फुलला, मग ती खूपच एक्सायटेड झाली, अरे वा. मग त्यांनी प्रश्न विचारले, मी शॉकमध्ये की हे दोघं अशी का करतात माझ्यासोबत. मग मला पण नंतर त्यांनी उलगडा केला की त्यांचं लग्न झालं होतं 92 साली. 93 साली त्यांनी 800 cc व्हॉक्सवॅगनची कार घेतली. त्या व्हॉक्सवॅगनच्या कारमधून ते नेपाळला आले होते त्यावेळी. सो त्यांनी जो प्रवास केला त्या रस्त्यावरून मी गेलो होतो, त्या देशांमधून गेलो होतो. सो की आपलं कसं कनेक्शन जुळण्यासाठी वेवलेंथ म्हणतो आपण. मी बाहेर गेलो, महाराष्ट्रीयन लोक भेटला तर मी म्हणणार मराठी आहे म्हणून कनेक्शन जुळतं, कोण इंडियन आहे म्हणून, कोण आपल्या धर्माचा जातीचा भेटतो, आपली भाषा बोलतो. इथे आम्ही फक्त एका रस्त्याने प्रवास केला होता म्हणून आमची नाळं जुळली होती. आणि त्यांना एवढे प्रश्न पडले होते की आत्ता कसं आहे, मी गेलो त्यावेळी इराण असं होतं, आता कसं आहे, मी गेलो त्यावेळी नेपाळ असं होतं. मग त्यांचे प्रश्न, मग मी सांगायचो आत्ताचे बदल असे झाले, त्यावेळीचे पोलीस असे, आत्ताचे. आमच्या गप्पा 2 तास रांगल्या मस्त. मग नेक्स्ट. त्यांनी त्यांच्या घरामध्ये जाऊन असे फोटो दाखवले, हा फोटो नेपाळचा आहे, हा राजस्थानचा, हा इथला, हा हत्तीवाला केरळचा फोटो. त्यांनी पुन्हा मुंबईमध्ये आले होते. मग आमच्या गप्पा रंगल्या, नंबर वगैरे घेतले आम्ही. अजूनही आता मी जाणार होतो पण मला जाता नाही आलं. तर अशा प्रकारे लोक भेटत गेली. त्यांनी 93 वर्षापूर्वी ती ट्रिप केलेली अजूनही त्यांच्या लक्षात आहे. नेक्स्ट. त्यानंतर मी पुढे गेलो सर निकोला टेस्ला यांच्या घरी. DC करंट, AC करंट, इलेक्ट्रॉनिक्स याच्यामध्ये यांनी खूपच मोठं कार्य केलं होतं. तर अशा व्यक्तीच्या घरी जाणे. आणि आणखी गोष्ट म्हणजे सर्बियाच्या नोटीवरती मला सायंटिस्टचा फोटो मिळाला. मग ती नोट जपून ठेवली. तर मी आजपर्यंत बऱ्याच नोटा पाहिल्या, आत्तापर्यंत मी 47 देश पाहिले. तर त्यापैकी प्रत्येक नोटेवरती आपल्याला तिथल्या राजकीय व्यक्तीचा फोटो दिसतो. राजकीय व्यक्तींनी ती देशाची जडणघडण करण्यामध्ये योगदान दिलेलं असतंच. सायंटिस्ट लोकांनी जगभराचं भलं करण्यासाठी योगदान दिलेलं असतं. पण नोटेवरती मी पाहिलं नव्हतं. तो सर्बियामध्ये मला त्या नोटेवरती मिळालं आहे फोटो. ती ताबडतोब नोट मी स्वतःकडे ठेवली की खर्च नाही केली. त्याची किंमत 100 असली तर मला माहीत नाही ती किती आहे इंडियन करन्सीमध्ये, कारण माझ्यासाठी ते अनमोल आहे. सो त्यांचं घर पाहिलं. मग मला सगळ्या गोष्टी की मी यांच्याबद्दल वाचलेल्या गोष्टी कशा आहेत काय, त्याचा उलगडा झाला. नेक्स्ट. आणि त्यानंतर पुढे गेलो मी टर्कीमध्ये. ट्रॉय किंवा ट्रोजन हॉर्स, तुम्ही 2008 साली एक मूवी आला होता ट्रोजन हॉर्स, तो पाहिला असेल. ॲडिलियास नावाचं एक महाकाव्य होतं, त्याच्यामध्ये हे उल्लेख होता. तर ट्रोजन हॉर्सबद्दल मी ऐकलं होतं. तिथे एक म्युझियम आहे, ग्रीक साम्राज्य इकडे आलं होतं. तर त्यासाठी मला हा घोडा पाहण्यासाठी कॅनाकेलीच्या किनारे जावं लागलेलं. तर ह्या घोड्यामध्ये बसून ग्रीकांचं सैनिक लपून किनाऱ्यावरती आलं होतं. त्याची गोष्ट सांगतो. किनाऱ्यावरती आले आणि त्यावेळी तुर्कांना वाटलं की आपल्याला देवानं गिफ्ट दिलेलं आहे. मग त्यांनी तो घोडा उचलला, गडाचे दरवाजे उघडले आणि आतमध्ये नेला आणि जल्लोष केला की आपल्याला देवानं गिफ्ट दिलेलं, आपल्याला वरदान आहे. ते 4-5 लोक आतमधले बाहेर उतरले, घोड्यातून बाहेर आले, दरवाजा ओपन केला, नंतर यांनी आक्रमण केलं. मग तेव्हापासून ट्रोजन हॉर्स ही कन्सेप्ट जगभरात आली की एखाद्या छुप्या मार्गाने एखाद्या गोष्टीत घुसून जाणे, म्हणून आपलं व्हायरस वगैरे असतात त्याला ट्रोजन हॉर्स हे नाव असतं, किंवा ट्रॉयचा घोडा. सो ती घटना मला बघायची होती. सो मी त्या किनाऱ्यावरती गेलो. हा जो घोडा आहे तो 2004 साली त्या मूवीमध्ये वापरलेला होता आणि त्या डायरेक्टरने या गावाला गिफ्ट दिला.
असा तो इतिहास आहे इथला. नेक्स्ट. मग तिथून पुढे मी पाकिस्तानच्या एम्बेसीमध्ये बरेच हेलपाटे मारले. मला पाकिस्तानचा विजा हवा होता, कारण परतीचा प्रवास मला इराणनंतर पाकिस्तानमधून भारतात करायचा होता. पण त्यावेळी 2 ऑक्टोबर 2023 साली भारत पाकिस्तान अहमदाबादला मॅच झाली होती आणि त्यामध्ये बरेच हजारो पाकिस्तान लोकांचे विजा रिजेक्ट केल्यामुळे मला यांनी विजा दिला नव्हता. इस्लामाबादवरून एक लेटर आलं होतं की असा प्रकारे ह्या मॅचला भारताच्या पाकिस्तानच्या बऱ्याच नागरिकांचे विजा रिजेक्ट केल्यामुळे तुमचा मी विजा रिजेक्ट करतोय. तर मी म्हटलं जर ही बदल्याची भावना असेल तर गेले पुढचे 20 वर्ष तुम्हाला हा बदला पुरणार नाही, कारण 30-40 विजा रिजेक्ट करायचे असतील इंडियाचे तर तुमचे किती वर्ष जातील. सो मी तिथे एक फोटो काढला आणि मार्ग बदलला माझा. मला त्यावेळी जायचं होतं दुसरा मार्ग, तर मी पुन्हा दुबईला आलो. नेक्स्ट. आणि टर्की खूप मोठा देश आहे, प्रचंड मोठा आहे. तर त्यामध्ये एक रस्ता पाहायला गेलो होतो. त्या रस्ता 122 वर्ष बांधायचं काम सुरू होतं. इंटरेस्टिंग जागा होती ती. युफ्रेटस नदीच्या किनारी तो रस्ता होता. तो जाताना एका ठिकाणी संध्याकाळी मी झोपतो, म्हणजे सकाळी लवकर उठावं लागतं, रात्री उशिरा झोपावं लागतं. सो कधी कधी दुपारी मला झोप घ्यावी लागते. तर 5 वाजता मी झोपलो, गाडी लावली, एका ठिकाणी झोपलो. एक कार आली, विंगरसारखी होती. 7-8 लोक उतरले त्यातून. मी झोपलो होतो. मी ट्राय करत होतो की मला झोप लागावी 10-15 मिनिटाची. मी इग्नोर केले त्या गोष्टी. बफ असतो आपला, तो डोळ्यावरती पट्टी बांधून मी झोपलो होतो आणि मला जाणवते आजूबाजूला लोक उतरत आहेत. तर मी विचार केला की असतील काहीतरी लोक वगैरे असतील. तर पुन्हा मेटलचा आवाज आला. तर मी स्वतःशी अज्युम केलं की हे टूलकिट वगैरे काढत असतील, गाडी ब्रेकडाऊन झाली असेल, तेही मी अवॉइड केलं की बघण्याचं की असेल काहीतरी म्हणून. त्यानंतर लोकांची लगबग आजूबाजूला जाणवते, तेही मी इग्नोर केलं. त्यानंतर कुत्रे पाणी पिताना आवाज आला. तर मग माझी क्युरिओसिटी अशी शिगेला पोहोचली की यार काय प्रकार चालू आहे, बाहेर बघावं. मी डोळे बंद करून डोळ्यावरती पट्टी बांधून झोपलो होतो की मला 10 मिनिटाची एक पॉवर नॅप मिळावी. आणि जेव्हा मी पट्टी काढली, जेव्हा बसलो तेव्हा एकदम दचकून बसलो. 7-8 लोक होते बाजूला. त्यांनी एक शिकार करून एक प्राणी आणला होता, तो अर्धा कापला होता, त्यामुळे रक्त वगैरे होतं तिथे. तो ओळखू नाही शकलो मी. 2 लोक माझी गाडी बघत होते, ते शूटर असतील, त्यामुळे त्यांचा रोल संपलेला. ते चेक करत होते ट्रान्सलेटरमध्ये टाकून. इंग्लिश येत नव्हतं की मुंबई लंडन काय लिहिलंय, कुठून आलाय वगैरे. काही लोक होते ते कुत्र्याला पाणी पाजत होते. 2-3 लोकांचं काम ते हत्यार. आणि मी त्या हत्यारांकडे नजर टाकली, त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे हत्यार होते. रायफल होती, तलवारी होत्या, चाकू होते, भाली बरची, म्हणजे बरेच हत्यार. मला ओळखताही आले नसले इतकी हत्यारांची लाईन ती धुवत होते. त्यांनी ते मोठा प्राणी मारण्यासाठी 2-4 हत्यार वापरलेले, त्याला रक्त लागलं होतं. मी बघितलं इकडे तिकडे, पाठीमागे कापायचं चाललंय, गाडी उभी आहे. आता मी डोक्याला हात लावला की हा प्रकार काय आहे. अगेन इथं आपल्याला एक सायकोलॉजिकल स्ट्रॉंग लावावं लागतं. अशा गोष्टीमध्ये आपण बऱ्याच वेळा आपण स्वतःची अजम्स करतो आणि आपल्या अडचणी वाढवत असतो. तर ह्या गोष्टी मी असं करत नाही. मी विचार करतो की काय आहे ती पाहावं, म्हणजे अजम्पशन करून स्वतःची भीती वाढवत नाही. मी पहिलं विचार केला की यांच्याशी बोलावं, यांच्या आवाजातून कळेल की हे धोकादायक आहे की नाही, यांच्या शब्दातून कळेल, यांच्या बॉडी लँग्वेजमधून काहीतरी कळेल, आणि मग आपण निर्णय घेऊ शकतो काय करायचं. तर मी हॅलो हाय बोलायला गेलो. ते बोलले सलाम वालेकुम, कारण हे सगळे मुस्लिम कंट्री आहेत, त्यामुळे तिथे हॅलो वगैरे चालत नाही. समोरून सलाम वालेकुम म्हणतात. सलाम वालेकुम म्हटल्यानंतर प्रश्न उत्तर सुरू झाली. मी पहिले चेक केलं, इंटरनेट होतं. म्हटलं ठीक आहे, वाचलो की मला बोलू शकतो मी यांच्याशी. गप्पा मारायला सुरुवात झाली. बरेच प्रश्न यांचे आले. कुठून आलाय, काय, हिंदुस्थान, तिकडे हिंदुस्थान म्हणावं लागतं. भारत इंडिया अजूनही लोकांना माहिती नाही, नव्या पिढीला माहिती आहे. मग झाले बोलणे, बरेच क्युरिओसिटी त्या लोकांना होते. ती सगळे लोक जमले माझ्या बाजूला. एक प्रश्न त्यांनी विचारला की इकडे कशाला आलाय, इकडे तर कोणी येत नाही, कारण हा ॲक्च्युली होताच रिमोट एरिया. तेव्हा मलाही वाटलं मी का आलो इकडे, मलाही प्रश्न पडला. नंतर त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की तुला भीती नाही वाटत का. आणि कसं असतं, मी चेस खेळतो, मला चेसचं खूप नाद आहे. त्यामध्ये आपल्या प्रत्येक मूव काय करतो याचं महत्त्व असतं आणि पुढच्या काय चाली करायच्यात, आणि विदिन अ सेकंद आपल्याला डिसिजन घ्यावं लागतं. तर हे सगळे डेव्हलप झाले माझं चेसमुळे. हजरजबाबीपणा वगैरे असेल. त्यांचा जसा प्रश्न आला की तुला भीती नाही वाटत का, पटकन म्हटलं की आता बाजी आपल्या बाजूला आहे. मी ताबडतोब ट्रान्सलेटमध्ये लिहिलं की मी नेहमी तुमच्यासारख्या जंटलमॅन लोकांच्या आजूबाजूला असतो, किंवा मला इंग्लिशमध्ये लिहिलं होतं, आय वॉज ऑलवेज सराउंडेड बाय जंटलमॅन जस्ट लाईक यू गाईज, पीपल हंबल लवली पीपल्स आर ऑलवेज सराउंडेड बाय यू गाईज, आणि सो वाय शुड आय फेअर, वाय शुड आय स्कॅर्ड. सो मी त्यांना सांगितलं, त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी वाचलं की अरे हा आपल्याला जंटलमॅन म्हणतोय. ते हसायला लागले, एकमेकाला सांगायला लागले. म्हणजे सार्कॅस्टिकली घेतलं की कॉम्प्लिमेंट घेतली त्यांनी. मग त्यांच्या चर्चा झाली, ते एकमेकाला सांगून हसायला लागले. म्हटलं ठीक आहे, आता वातावरण निवळलं, थोडे हास्यास्पद घटना घडते. मी पटकन जॅकेट घेतलं हातात आणि निघावं म्हटलं, कारण ही योग्य वेळ इथून निघण्याची. कारण ही 7-8 लोक होती, यांच्याकडे बरेच हत्यारं होते. सो त्यांनी जर म्हटलं असतं की मला तुझा मोबाईल दे, तुझा कॅमेरा आवडला मला, किंवा दे $400-500, तर मला जे काय मागणी आहे ती पुरवावी लागली असती. तिथे काहीच माझ्याकडे, मी हातबोल होतो, एकटाच होतो मी. सो पटकन जेव्हा यांचा मूड ठीक आहे तेव्हा निघण्याचं घेतलं. तर हा जो मधला माणूस आहे तो गेला, तो मक्ख चेहऱ्याचा होता, त्याला काही इंटरेस्ट नव्हता या ट्रान्सलेशनच्या गेममध्ये. तो पटकन त्या गाडीमध्ये गेला, एक सगळ्यात मोठी रायफल घेऊन आला.
मी घाबरलो. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला अजूनही दिसतील की ते असं मी ट्राय करतोय हसण्याचा. माझ्या चेहऱ्याचे रंग उडाले की हा रायफल घेऊन आले, फोटो काढू. मी त्यांना त्यावेळी म्हटलं की एक सेल्फी काढूया. तर म्हटलं एक मेमरी आहे तर पटकन क्लिक करावं 1-2 सेकंदाची. सो डिसिजन माझा चुकला की काय, एवढं सगळं जे अवेअरनेस असून सुद्धा किंवा एवढी काळजी घेऊन पण एक माझा डिसिजन चुकलाय बहुतेक असं मला वाटलं. मी बघतोय त्याच्याकडे वेगळ्या याने की काय हा प्रकार आहे. आणि हे लोकांनी त्यांनी पण नोटीस केलं की मी घाबरलोय म्हणून. मग त्यांनी त्याला विचारलं की अरे रायफल कशाला, तर तो बोलला की असा फोटो चांगला आला पाहिजे. मग ते म्हणले यार पोरगं घाबरलं की याचा काय जीव येतो की काय. मग तो फोटो काढला आणि ती रायफल होतीच खरंच डेंजर. आणि त्याचा तो अवतार आणि तो जो मख्ख चेहऱ्याचा होता त्याला काही एक्सप्रेशन नव्हते. तो गेला रायफल घेऊन माझ्याकडे बघत आला चालत. ती खूप डेंजर घटना होती. म्हणजे काही सेकंदासाठी वाटलं की आता हा शूटच करतोय मला. पण मी वाचलो हजरजबाबपणामुळे आणि लगेच पटकन निघालो पुढच्या प्रवासाला. नेक्स्ट. आणि त्यानंतर मी या टनेलमध्ये गेलो. इथे GPS पण चालत नाही, खूप डेंजर जागा होती. इथे 38 टनेल होते 20 किलोमीटरमध्ये. पुढे घ्या. तर असे रस्ते तिथे काही सुरक्षा वगैरे नाही, कारण त्याच्या पलीकडे आता नवीन रस्ता बनलेला आहे. पण या रस्त्याची कहाणी अशी होती की हा 1880 साली सुरू झालेला, 2002 साली बंद केला. कारण तेव्हा नंतर टेक्नॉलॉजीमध्ये कळालं की अरे पलीकडून चांगला रस्ता निघू शकतो. टनेल काढून ते गेले तिकडे. आणि हा रस्ता आता फक्त ॲडव्हेंचर आणि थोडं थ्रिल आहे. इथे युफ्रेटस नदीच्या किनारी, जिथं मेसोपोटेमिया संस्कृतीचा उदय झाला होता, अशी ती नदी आहे. नेक्स्ट. नेक्स्ट. तो प्ले करावा लागेल बहुतेक. जर बॅक घ्या. बॅक स्पेस नाही होते का प्ले. ओके. नेक्स्ट. कारण हा व्हिडिओ आहे ॲक्च्युली, तो प्ले नसेल होत मग या सिस्टमनुसार. नाही होत आहे ना प्ले. बॅक घेऊन नाही होत ना. ओके. नेक्स्ट. तिथून बाहेर पडलो, पुढे गेलो एर्झुरममध्ये. तिथून आणखी एका इंटरेस्टिंग रस्त्यावरती गेलो होतो जो रशियाने पहिल्या महायुद्धाच्या एंडिंगला 1919 साली बनवला होता. हिटलरने त्यांना कमिटमेंट केली होती की टर्कीचा काही भाग तुम्हाला देऊ. तर तिथे 1919ला हा रस्ता बनवला होता. नेक्स्ट. तर तिथे पोहोचण्यासाठी मला अशा बऱ्याच खानाखोना करत शोधत, GPS चालत नव्हतं, मॅप नव्हतं, मी तिथे पोहोचलो. नेक्स्ट. पुढे घ्या. हा नेक्स्ट. हा प्ले होतोय का. नेक्स्ट. पुढे. तर हा तो रस्ता होता. हा अतिशय सुनसान भाग होता पण खूप सुंदर होता हा. पुढे घ्या. तर या भागामध्ये जाण्यासाठी मी ते वाटवाकडी गेली होती. नेक्स्ट. तर हा असा तो रस्ता होता. बुर्ज खलिफा. बॅक घ्या. बहुतेक तिथं हे झालं. हा डेराबासी वजरलानी नावाचं गाव होतं आणि हा खूप सुंदर रस्ता. आता तो वापरला जात नाही, पण रशियाचा इतिहास होता आणि तो बाईक चालवण्यासाठी खूप थ्रिलिंग, आपल्याला कसं थ्रिलच हवं आहे त्यासाठी मी इथे गेलो होतो. आणि इथून हा रस्ता जातो ब्लॅक सीला पुढे. सो मला पुढे जाऊन पुन्हा जॉर्जियामध्ये प्रवेश करायचा होता. नेक्स्ट. त्यानंतर पुढे हा दुबईचा फोटो इथे जरा पुढे घ्या. हां बॅक. हां ओके. तो फोटो पुढे असेल. सो त्यानंतर मी तिथून जॉर्जिया, अझरबैजान, अर्मेनिया करून दुबईला आलो. आणि दुबईनंतर माझी गाडी मला शिफ्ट करायची होती कोचिनला. तर या प्रवासामध्ये आता आपण ऑलमोस्ट करत आलो आहे, कारण हा बराच मोठा प्रवास आहे. मी त्यातले महत्त्वाचे टप्पे आपण घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये मी राहण्याची व्यवस्था कशी आहे ती पुढच्या याच्यामध्ये घेईल. तर बऱ्याच वेळा मी हॉटेलमध्ये राहत होतो, कधी कधी हॉस्टेल्समध्ये, कधी काही लोकांच्या घरी. तर त्यामध्ये काही वेळा मी टेंट हा प्रेफर करतो, कारण तिथं माझं फ्रीडम होतं की मला कधी लावत असेल तर. तर इथे एकदा हॉटेलमध्ये गेलो, पूर्ण रूम फुल होत्या. मी हॉटेलच्या पाठीमागे जाऊन टेंट लावलं, सकाळी ब्रेकफास्टला हजर झालो. तर त्यावेळी सगळे शॉक झाले की रूम नंबर काय आहे. म्हटलं मी पेड ब्रेकफास्टवाला आहे. सो नेक्स्ट. तर अशा ठिकाणी सुंदर मला जागा मिळत होत्या टेंट लावण्यासाठी. नेक्स्ट. त्यामध्ये जो कोपऱ्यातला फोटो आहे, तर त्यावेळी अमावस्या होती आणि एवढी काळी रात्र मी कधीच पाहिली नव्हती. लाईट बंद केल्यानंतर काही दिसत नव्हतं. बाजूला एक डोंगर होता, खूप जंगल होतं, तिथं टेंट लावला होता. अमावस्याला पण बाहेर जातो, थोडीशी चंद्राची किंवा चांदण्यांची सावली असते. एवढी काळी रात्र मी कधीच पाहिली नव्हती. काहीच दिसत नव्हतं. बंद केलं की सगळं शून्य, कुठेच आजूबाजूला लाईट नव्हती. त्यावेळी म्हणजे असं एक भीती वगैरे नाही, पण ते एक वेगळं थ्रिल की एवढी काळी रात्र कशी काय असू शकते. म्हणजे कसलंच काही दिसत नाही, गाडी दिसत नाही, टेंट दिसत नाही. बाहेर आलो तर कुठे समुद्र आहे किंवा काय जंगल आहे, काही दिसत नव्हतं. कारण रस्त्याच्या बाजूला मी मोस्टली सुनसान जागा शोधत असतो, कारण तिथं भीती कमी असते, रोडपासून दूर. त्यामुळे ही थोडी आतल्या बाजूला जागा होती. आणि आपल्या सगळ्यांचा प्रश्न असतो की मग कोणीच नाही तर मग भीती नाही का वाटत. कोणीच नसल्यामुळे भीती वाटत नाही, कोणीतरी आहे तर मग त्याची भीती आहे.
कारण आपल्याला भीती जंगली जनावरांची असते. तर मला ज्या अभ्यासानुसार मला माहिती आहे की जर लांडग्याचं एखाद्या आपल्याला माहीत असेल वाईल्ड लाईफमध्ये की वर्तन, तर जगातले सगळे लांडगे तसेच वागतात. वाघाचं असेल तर त्याचं सगळ्या वाघांचं बिहेवियर सेम असतं. अस्वल फक्त विचित्र असतं थोडं, अस्वलाचं थोडं अनप्रेडिक्टेबल वर्तन असतं. पण माणूस असा आहे की तो ॲक्शन घेत नाही तोपर्यंत कळत नाही. भारतातला माणूसाचा अभ्यास केला तर टर्कीतला माणूस तसाच वागेल याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे माणूस म्हटलं की भीती आहे, माणूस म्हटलं की थोडं अवेअर राहावं लागतं, माणूस म्हटलं की जरा काळजी घ्यावी लागते. सो मी अशा ठिकाणी जातो की जिथं माणूस नसेल, एकदम सुनसान जागा असेल, कोणी पोहोचणार नाही, रोडपासून थोडं दूर. आणि त्यामुळं मी निर्धार झोपतो. जर मला कळालं की आजूबाजूला गाव आहे, लोक आहेत, तर मग त्याला थोडं मला अवेअर झोपावं लागतं, कारण इथं लोक आहेत आणि हे लोक काही करू शकतात. सो त्यासाठी मी अशी जागा निवडतो. त्यावेळी तर खूपच ते डेंजरस होतं काळं सर्व. नेक्स्ट, तर एका ठिकाणी मला एका शेतीमध्ये झोपावं लागलं होतं तिथे, कारण जागाच नव्हती बाजूला, रोडच्या बाजूला. मग एका शेतामध्ये गाडी घेतली मी, त्यामुळे मक्याची शेती काढून झाली होती. नेक्स्ट, सर्व्हिसिंग मला स्वतः करायला लागत होती. टूल किट स्पेअर पार्ट सोबत होते, ऑइल बदली असेल किंवा काही, तर मला हे अशा प्रकारचे सर्व्हिसिंग जागा शोधून मी दर 5,000-4,000 किलोमीटरला करत होतो. नेक्स्ट, ते आपट्याचं झाड आहे. ते तुम्ही म्हणाल कांचन असेल, पण हिच्या बाईकच्या वरती दिसते थोडंसं पांढरं शर्ट, ते आपट्याचं आहे. त्याला शेंगा यायला होत्या, मी खात्री करून घेतली आपट्याचं झाड आहे ते. कारण फसगवतो म्हणजे आपण प्रवास करताना मी आजूबाजूला झाडं कोणती दिसत आहेत हे पण बघतो. आपट्या झाड इथं कसा आला हा प्रश्न पडला, पण तिथं आहे आपट्या झाड. आणि त्यानंतर पुढे दिसतंय ना त्याच्यामध्ये, ती आहे बंदुकीची गोळी. एकदा मला सापडली. आपल्याला स्वभाव आहे की हाती घ्याल ते घरी न्याल, तर ती मी घेतलं आणि बॅगेत ठेवली. नेक्स्ट घ्या, पुढे प्ले होते का बघा. बंदुकीची गोळी मी बॅगेत ठेवली, विसरलो. 2 दिवसानंतर बॉर्डर क्रॉसिंग करताना टर्कीतून मी जॉर्जियाला चाललो होतो. आणि एक्सरे करताना मला लक्षात आलं की आपल्याकडे म्हणजे इमिग्रेशन झालं, कस्टम क्लिअर झालं, आता शेवटचा टप्पा असतो की एक्सरे, बाईक चेक होणार, सर्व साहित्य चेक होणार आणि त्यानंतर आपल्याला एक्झिट मिळणार. जेव्हा एक्सरेचा बोर्ड आला तेव्हा क्लिक झालं की आपल्याकडे आहे बंदुकीची गोळी, ती आता डिटेक्ट होणार, ते एक्सरेमध्ये दिसणार. आणि त्यावेळी लगेच जर मला डिसिजन घ्यायचं होतं की आता करायचं काय. सो डिसिजन माझा होता की गो विथ द फ्लो, ही गोळी अशीच जाऊ देणे. आणि त्याच वेळी जर मी घाबरून किंवा पॅनिक होऊन ती गोळी काढून डस्टबिनमध्ये टाकली असते, डिस्कार्ड केली असती काहीतरी, तर मी पकडलो गेलो असतो किंवा त्यानंतर झाली घटना ती मला निस्तारता आली नसती. हे आणखी एक आहे की चेस खेळण्याचं आलेलं एक कौशल्य असेल की पुढच्या 4-5 चाली आपल्याला दिसल्या पाहिजेत की आपल्या एका ॲक्शनच्या 4 रिॲक्शन काय होणार आहेत. सो त्यामुळे पहिला डिसिजन माझा होता की ही गोळी जशीच जाऊ देणे आणि पकडले गेल्यानंतर मी वाचू शकतो. सो गेले आतमध्ये, ती रेड कलर दिसते. आता इथे सायरनचा आवाज होता व्हिडिओमध्ये, पण आपल्या प्रोजेक्टरला तो प्ले नाही होते. सो तो रेड कलर दिसते आणि माझी गाडी दिसते. तो स्कॅनर आल्यानंतर रेड कलर आलं, पूर्ण बॉर्डर स्टॉप झाली. ॲम्युनेशन स्मगलिंग डिटेक्ट असा स्क्रीनवर मेसेज आला, कारण हे ॲम्युनेशनमध्ये येतो. गोळी म्हणजे ॲम्युनेशन म्हणजे हत्यारे, दारुगोळा. मग मी आपलं वेळ पांघरून पेडगावला गेल्यासारखं उभा राहिलो, मोबाईलमध्ये व्हिडिओ केला थोडासा. मला माहीत होतं की आता काहीतरी होणार, कारण ही सिस्टम होती. आता इथं कांड होणार आहे माहीत होतं. काल 6 सेकंदाचा एक व्हिडिओ केला आणि पुन्हा स्क्रोल करत बसलो की मला काहीच माहीत नाही. आले लोक माझ्याकडे, मला म्हणले पासपोर्ट द्या, दिला. मोबाईल द्या, सगळं दिलं. वॉलेट वगैरे जे काही खिशातलं आहे ते द्यायला सांगितलं. मी दिलं. मी विचारलं व्हॉट हॅपन, त्यांनी काय आन्सर नाही केलं. एका केबिनमध्ये नेलं मला, टेबल ठेवला, मग ते CU शेप वगैरे बनवलं, ते दिले. सगळ्यांना विचारतो काय झालं आहे, काही नाही. बाजूच्या स्क्रीनवर मला दिसतं एक ॲम्युनेशन स्मगलिंग डिटेक्ट म्हणून असा मेसेज आहे. एका स्क्रीनवरती सगळी माझी बॅग वगैरे गाडी स्कॅन झालेली दिसते. मी ते इग्नोर करतोय पर्पजली आणि म्हणतोय काय झालं, इकडे तिकडे बघतोय. टेबल ठेवला, सगळे लोक आली, जमले, इमिग्रेशन ऑफिसर, पोलीस, हे ते सगळे. आणि एकदम आरडाओरडा सुरू केला त्यांनी माझ्यावरती की काय नाव तुझं, कुठून आलाय, कुठे चाललाय, असं इंग्लिशमध्ये प्रश्न विचारले. पासपोर्ट घेतला, बघितलं इंडिया. तर मला माहीत होतं की माझ्या गोळीसाठी सर्व चाललं आहे. आणि ही माझी त्यावेळची 21वी कंट्री होती. सो मी घाबरलो नाही. घाबरलो असतो तर अडकलो असतो. सो पटकन मी ठरवलं की काहीतरी होणार आहे. शांत चित्तानं त्यांनी सगळ्यांनी प्रश्न विचारले की एकच उत्तर दिलं की मी मराठीमध्ये सांगतो आता, मी प्रवासाला निघालो आहे. एक मला गोष्ट सापडली, ती सोवेनर आयटम आहे असं वाटल्यामुळे मी सोबत ठेवली आणि मला त्याची गांभीर्य नव्हतं. ती माझी चुकी झाली सगळ्यात मोठी. आणि आता ती गोळी आहे अशी. म्हणजे त्याच्या आधी त्यांनी विचारलं व्हॉट इज दिस, तर मी विचारलो ओके या आय नो व्हॉट इज दिस. सो ते पण मला ओरडून बोललं की वी ऑल्सो नो व्हॉट इज दिस बट व्हाय यू आर कॅरिंग. मग त्यानंतर ओरडायला सुरुवात केली. म्हणजे मी असं वेळ पांघरून पेडगावला गेलं असं म्हटलं, अरे मला माहीत नव्हतं, ओके सॉरी हा ती गोळी वगैरे असं त्याला नाटक केलं. ओरडले लगेच ते सगळे. मग प्रत्येक गोष्टीनंतर माझ्या डोक्यात होतं की उत्तर हे शांततेनं एकच उत्तर देणे, कारण हे इंट्रोग्रेशन होतं. भारतामध्ये माझं कधी कुठे इंट्रोग्रेशन झालं नाही, कुठल्या पोलिसांनी अशी जोरदार चौकशी केली नाही, अनुभव पाठीशी नव्हता. फक्त एकच होता की आपण शांत राहून आपण फक्त सत्याची बाजू लढणे.
आपलं सत्य बदलत नाही, सत्य बदलू शकत नाही. त्यामुळे एकच सत्य होतं की असंच आहे. किती जोरात प्रश्न विचारले, कमी आवाजात, हळू आवाजात, जोरात, समोरून इकडे तिकडे, मी सर्वांकडे बघायचो. माझा जेव्हा टर्न येईल तेव्हा एकच की असं असं होतं, हे झालेलं आहे. 20 मिनिटं त्यांनी वेगळे प्रयोग केले. आणि ही ट्रिक असते आता पोलिसांची, जर कोणी ऑफिसर इथं असेल तर ते अशा प्रकारे प्रेशर टाकतात. हृदयाची धडधड होतीच, कारण आपण एका अशा ठिकाणी अडकलेलो होतो. पण ते एनीहाऊ 20 मिनिटानंतर त्यांचा टोन शांत झाला. त्यांना कळालं की काहीतरी याच्या गोष्टीत तथ्य असेल. प्रश्न उत्तरं सुरू झाली थोडीशी. नंतर त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे सर्व पॉवर आहे, मी जॅकेट वगैरे काढलं होतं, की तुम्ही चेक करा, तुमचा रिसोर्सेस वापरा आणि तुम्हाला वेगळी उत्तरं मिळतील. तुम्ही जर मला विचारलं तर एकच उत्तर देणार, कारण ते ट्रूथ आहे आणि आय कॅनॉट चेंज द ट्रूथ. सो त्यांना कळालं की यात काय तर दम आहे, म्हणजे आहे खरी स्टोरी आहे. मी त्यांना बोललो तुम्ही शोधा. त्यांचा प्रश्न होता की तू एकटा चाललायस, तू चेक करतोय बॉर्डर आणि तुझा ग्रुप पाठीमागून मोठे स्मगलिंग करतोय. मग तू रेकी करतोस की बॉर्डर कशी होते सक्सेस. तू सक्सेस झालास की पाठीमागून तुझा ग्रुप जाणार, हे तुझं प्लॅन आहे. आणि तू प्रवासी म्हणून हा प्रिटेंड करतोयस, ही बाईक राईड वगैरे सर्व तुझं तू असं प्रिटेंड करतोयस वगैरे. सो एवढे मोठे एलिगेशन लावलेले असताना सुद्धा मी शांत चित्तानं सांगितलं की असं नाही, पासपोर्ट दाखवला, ट्रॅव्हल केलं, फोटो वगैरे दाखवले, मी पटवून दिलं काही वेळामध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट घडली की माझं नाव योगेश माझ्या आईनं ठेवलेलं, त्याचा फायदा मला पहिल्यांदा झाला. नाही तर मला वाटलं किती ऑर्डिनरी नाव आहे जसं. तर त्याने घेतला पासपोर्ट, थोडासा हसला आणि म्हटलं व्हॉट इज द रिलेशन बिटवीन योगेश आणि योगा. मग माझ्या डोक्यात टूप पेटली की हे जे आता योगा डेचं वारं सुटलेलं आहे ते वारं यांच्या घरापर्यंत पोहोचलेलं आहे, यांच्यामध्ये कोणीतरी योगा इंटरेस्टेड आहे. तर मी विचारलं वाय. तो बोलला की योगासनाबद्दल माझी वाईफ थोडी इंटरेस्टेड आहे. सो हा क्वेश्चन विचारला. मी पटकन एक पेन पेपर मागितला, 4-5 वेबसाईट लिहिल्या. ईशा फाउंडेशन असेल, पीस पॅगोडा असेल, ज्या बिटल नर्स आश्रम असतील, ऋषिकेश योगा कॅपिटल. पुढचे 10 मिनिटं मी योगावरती असंबंध बडबडत होतो. मला योगाचं काही इतकं ज्ञान नाही आहे, जे काय ऐकू होतं ते सगळं बोललो. त्यांना असं प्रिटेंड केलं की मला खूप माहिती आहे योगाचं, आणि लिहिलं बरंच काय काय. हे पुढं सरकवलं, म्हटलं ही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे, यूट्यूबच्या नादाला लागू नका, तुमच्या वाईफला हे द्या, इथे तुम्हाला एकदम परफेक्ट माहिती मिळेल. तो माणूस खुश झाला. म्हटलं आज काहीतरी आज मजा, आज घरी एकदम पुरणपोळ्याच होणार आहेत घरी, असं एवढी माहिती दिल्यामुळे. तर आपल्याला अशी प्रकरणं कशी हँडल करावी ते, कारण आपल्याला एक चान्स मिळत असतो, तो चान्स आपण सोडायची अपॉर्च्युनिटी असते ती की आता इथून पुढे थोडं सॉफ्ट जाणार आहे. मग त्यानंतर ते बोलले की हा इंडियन पासपोर्ट होल्डरचे आमच्या देशामध्ये क्राईम नाही आहे, क्राईम रेटच नाही आहे इथे कोणी, त्याच्यामुळे तुझं म्हणणं कन्सिडर करतो. मला त्यांनी क्लीन चिट दिली. जाताना एक मला घटना त्यांनी सांगितली की तुझी सर्वात मोठी चूक आहे की इथं मी आहे, मी जरा थोडा चांगला माणूस आहे. त्यानं स्वतः सांगितलं. कारण की ते होतं नो मॅन्स लँड. मी टर्की एक्झिट केली होती, माझ्या विजावरती टर्कीचा एक्झिट स्टॅम्प होता. ही टेक्निकल टर्म तुम्हाला सांगतो. मी जॉर्जियामध्ये गेलो नव्हतो. तिथे जर मला त्यांनी एलिगेशन टाकले असते की हा असा हा क्रिमिनल आहे, तर तो इमिग्रेशन ऑफिसर त्याचा रिपोर्ट बनवतो. मी कोणत्याही देशाचा नाही आहे त्यावेळी, कोणत्याही देशात नाही. मी जेव्हा इंडियन एम्बसीला फोन करेल ते बोलतात की तू टर्की सोडून गेलाय. टर्कीचा एक्झिट स्टॅम्प पडला की सिंगल विजा संपला. सो टर्कीवाले बोलतात की आमच्या एरियामध्ये नाही आहे. जॉर्जियावाले बोलणार इंडियन एम्बसी की तू अजून आमच्या देशात पोहोचलाच नाही, सो आमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे. त्यावेळी इमिग्रेशन ऑफिसर एक रिपोर्ट बनवणार आणि तो मला हँडओव्हर करणार. तर ते होतं इंटरनॅशनल क्रिमिनलचं हँडओव्हर, आणि तो रिपोर्ट माझं आयुष्याचं फ्युचर सर्व. कारण तिथून पुढे तो रिपोर्ट चेंज नाही होत. मला टर्कीकडे हँडल केलं त्या रिपोर्टसहित, तर त्या रिपोर्टवरच पुढं कारवाई होणार. मी पुन्हा त्या इमिग्रेशन ऑफिसरकडे जाऊन नाही करू शकत. मग तिथून पुढे क्रिमिनल म्हणून तो रिपोर्ट माझ्यासोबत आयुष्यभर राहिला असता. सो त्याने मला ते गांभीर्य लक्षात आणून दिलं. मी त्यांना थँक्यू आणि सॉरी म्हटलं. तर काही चुका होतात त्या निस्तारता आल्या पाहिजेत. शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे की पहिलं माइंड स्टेबल असावं. नेक्स्ट, तर असा तो किस्सा मी त्यातून निस्तारलो आणि बाहेर पडलो. त्यानंतर बरेच इंडियन एम्बेसीजला भेटत होतो मी. नेक्स्ट, आणि या सर्व प्रवासाला आपल्याला 136 दिवस लागले, 27 कंट्रीज लागले, 2 कॉन्टिनेंट लागले, 29,000 किलोमीटर्स लागले होते. आणि हां अजून पुढे घ्या. तर 2 एअर कार्गो फ्लाईट, 1 वेसल कार्गो, 1 पॅसेंजर फेरी, 6 पॅसेंजर फ्लाईट लागल्या, 1240 लिटरचं पेट्रोल लागलं होतं, ऑइल 20 लिटर. आणि माझं नशीब चांगलं, आईवडिलांची पुण्य आहे, 0 टायर फ्लॅट, म्हणजे एकदाही पंक्चर झाली नाही आणि एक चलान लागलं होतं. तर असा हा प्रवास झाला. आणि यामध्ये सर्वात पहिल्यांदा मी माझ्या आईवडिलांना धन्यवाद म्हणतो. वडिलांचा धन्यवाद यासाठी की त्यांनी 18 वर्ष माझ्या वयाच्या 18 वर्ष एक डिसिजन घेतला की आता पोराच्या निर्णयात ढवळाढवळ न करण्याचा निर्णय, त्याचा फायदा मला आजपर्यंत होतो आहे. आणि त्यांचा दुसरा एक डिसिजन म्हणजे 2002 साली जेव्हा मी 6वीला होतो, काही छोटीशी एक घटना शाळेत घडली असेल, मी घरी जाऊन तक्रार केली. पप्पांनी पहिला मला तोडवला आणि सांगितलं की असलं घेऊन घरी यायचं नाही, तिथल्या तिथं मिटवायचं, काय असेल त्यांनी मिटवायला शिकायचं. आता तो मोठा झाला आहे. आणि त्यामुळे 5 वर्षापर्यंत माझ्या आईनं मला पोलिओचा डोस दिला, आणि माझं शारीरिक पोलिओ काढला असेल तर पप्पांनी एकच डोस दिला आणि माझा मेंदूचा पोलिओ काढला. आणि त्यामुळं
कुठलीही घटना घडली असेल तर तिथल्या तिथं मिटवणे. या प्रवासामध्ये मी बऱ्याच घटना, इराणची घटना इराणला मिटवली, टर्कीली. आत्ता ह्या प्रवासात लंडनमध्ये माझी बाईक चोरी झाली, त्याच्यावर आपण एक 10 मिनिट बोलूच. त्याच्या आधी आपण प्रश्न उत्तर घेऊ आणि त्या प्रवासाबद्दल बोलूच. तर रशियाची घटना रशियात मिटवली. तर ती सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यावेळी जर पप्पा माझ्यासोबत आले असते तर मला सवय लागली असते की कोणीतरी येऊन माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करते किंवा कोणीतरी असेल, भावाला पप्पांना बोलवणे, कोणाला तरी घेऊन जाणे. तर ते झालं नाही 2002 साली. त्यानंतर मला सवय लागली. त्यामुळे मी आज एवढा मोठा प्रवास करू शकलो आणि अडथळ्यावर मात करू शकलो. आणि आईचं धन्यवाद यासाठी की आईनं मला लहानपणापासून शिकवलं की पुढं सोन्याचा घास जरी असला तर आपल्या शरीराला त्याची गरज आहे का तेच खायचं. त्याच्यामुळे या जगभराचा प्रवास करताना मी कधी आजारी पडलो नाही आणि कधी बॅक पेन किंवा काही त्रास नाही झाला, कारण शरीराची काळजी घ्यायला मला आईनं शिकवलं. वडिलांकडून मला प्रॉपर्टी नाही मिळाली, आई वडिलांकडून मला चांगलं 6 फुटाचं शरीर निरोगी भेटलं आणि आईनं ते कसं टिकवायचं हे शिकवल्यामुळे आज मी एवढा प्रचंड प्रवास करतो, कुठलंही खातो, कुठेही झोपतो, कुठलंही पाणी पितो. तर त्या अडचणी मला येत नाहीत. त्याचं कारण ही आईवडिलांची पुण्य आहे आणि आईवडिलांचं लक्ष असं म्हणता येईल. आणि आता आपण प्रश्न घेऊ. बराच मोठा प्रवास आहे, नेमके मुद्दे जे आपण घेतले इतिहास, भूगोलाचे वगैरे. तर आपण काही प्रश्न घेऊ म्हणजे कळेल की काय प्रश्न पडलेत. आणि त्यानंतर आपण माझी बाईक आता सध्या चोरी झाली, बऱ्याच लोकांनी मीडियामध्ये न्यूजवरती पाहिलं असेल, तर त्या घटनेवर आपण बोलूया. ठीक आहे? हां, ओके. हां, बरं ठीक आहे. आपण बाईकचं पण घेऊन सगळ्यात शेवटीचा प्रश्न घेऊ. तर मी आत्ता 1 मेला महाराष्ट्रातून माझी बाईक KTM घेऊन गेलो होतो लंडनला. 25,000 किलोमीटरचा प्रवास केला, 17 देश पार केले आणि मी लंडनला पोहोचलो. नॉटिंगममध्ये लंडनपासून 200 किलोमीटर नॉटिंगम. तिथं माझी बाईक सर्व सामानासहित चोरी झाली. माझ्याकडे पासपोर्ट नाही आहे, फक्त हातात मोबाईल आणि हेल्मेट घेऊन मी रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करत होतो आणि बाईक चोरीला गेली. लंडनमध्ये खूपच चोरीचा क्राईम आहे. हँडल लॉक होता, पे अँड पार्किंग होतं, गेटच्या आतमध्ये गाडी होती, टायरला जे लॉक असतं डिस्क पॅड तेही लावलं होतं, ते खूप स्ट्रॉंग होतं, तरी तोडून गाडी घेऊन गेले होते. मी जेव्हा पार्किंगमध्ये आलो तर सर्वात मोठा धक्का होता की बाईक चोरी झाली, तिथं काहीच नाही आत्ता माझ्याकडे. पोलिसांना फोन केला. पोलीस हे पोलिसांच्या दृष्टीने बाईक चोरी हा विषय क्राईमच नाही आहे. म्हणजे त्यांनी हा ठीक आहे इन्शुरन्स घ्यायला जावा, आमचं काही त्यामध्ये नाही, फक्त तुमच्या जीवात तुला काय झालं का नाही काय झालं मग आमचा काही इंटरेस्ट नाही आहे, इतकं हलगर्जीपणा दाखवला. आणि आपल्या इथे होतं की लगेच पोलीस आले असते आणि त्यात परदेशी असेल तर आणखी प्रायोरिटी. सो पुन्हा एम्बेसीला फोन केला. एम्बेसीने सांगितलं की पोलीस काउन्सिल अंडर येतात, आम्ही तिथं करू शकत नाही. डॉक्युमेंटच्या बाबतीत किंवा आमचा जो आहे एरिया ऑफ टेरिटरी किंवा जो काय बिझनेस आमचं काम आहे, कामाचं कार्यक्षेत्र, त्यामध्ये तुम्ही सांगा ते आम्ही सगळं हेल्प करतो, पोलिसांबद्दल आम्ही करू शकत नाही. सो मला तिथून हेल्प होणार नव्हती, पोलिसांकडून हेल्प होणार होती. माझं तर सगळे म्हणजे जॅकेट काढलं तर घालाय टी शर्ट नाही, रायडिंग बूट काढला तर चप्पल नाही, कार्ड नाहीत खिशामध्ये. माझं नशीब एवढं खराब की आदल्या दिवशी पाऊस पडला, त्यामुळे मी जॅकेटमधला पासपोर्ट काढून टॉप बॉक्समध्ये ठेवला, कार्ड्स आणि जे काही कॅश होती ते काढून टॉप बॉक्समध्ये ठेवली, कारण ते जरा वॉटरप्रूफ आहे. आणि ती घटना घडायची असेल तर होऊन जातं, त्यामुळे आपण काही नसतं तर ना मी माझे पासपोर्ट वगैरे टॉप बॉक्समध्ये ठेवत नव्हतो, त्यामुळे पाऊस पडला असेल. आणि शेवटी मग देवाची इच्छा असेल की हे सगळं त्यामध्ये ठेवलंच पाहिजे, कारण उद्या असं घडणार आहे, आपण टाळू शकत नाही. आणि तिथे मी कुठल्या ना कुठल्या कारणाने तिथे पोहोचणारच होतो आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने माझ्या सगळ्या वस्तू हरवणार होत्या. हे मी नंतर ॲक्सेप्ट केलं, कारण मी काल का ठेवलं त्यामध्ये तर पाऊस पडला, सगळं चोरी झालं. तिथून पुढं काही अंधार होता. सगळ्यांचं म्हणणं होतं की तिथे एम्बेसीमध्ये जाणे, EC एमर्जन्सी सर्टिफिकेट घेणे आणि घरी जाणे, 40 ते 40 फ्लाईट काढून. पण मला घरी यायचं नव्हतं, कारण शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं आहे प्रत्येक गोष्टीला लढलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या आणखी घटना सांगतो. घटना नाही, आजपर्यंत मी बऱ्याच योद्ध्यांचा अभ्यास केला आहे, शिवाजी महाराजांची एकही मोहीम फसली नाही. औरंगजेब महाराष्ट्रात येऊन फसला, शाहिस्तेखान सराईघाटसाठी ब्रह्मपुत्रेला जाऊन फसला, नेपोलियन बोनापार्ट झारच्या युद्धासाठी ओल्गा नदीच्या किनारी जाऊन फसला असेल, अफजल खान प्रतापगडच्या पायथ्याला येऊन फसला. शिवाजी महाराजांची एकही युद्ध मोहीम फसली नाही. आणि हे मी अभ्यास केलेला आहे की त्याच्यामागे आहे प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन. सो म्हटलं मी घरी जाणार नाही, मी इथे उभा राहूनच लढा देणार. आणि प्रचंड अडचणीचा होता, टी शर्ट नव्हते घालायला. प्रचंड लंडनच्या थंडीमध्ये मी एका टी शर्टवरती एम्बेसी मीडिया स्टुडिओ पळापळ करत होतो. 5 वाजले की थंडी सुरू व्हायची, तेव्हा मला जाणवायचं डोक्याचं प्रेशर कमी होईल की थंडी वाजते. जॅकेट घ्यायला जायचो कुठे, पैसे नव्हते, कारण मी तिथून 2 दिवस तर असे की मित्राला फोन करून सांगायचं की मला असं तिकीट ट्रेनचं काढ, मला इथे जायचं आहे, ते व्हॉट्सअपला घ्यायचं. चार्जिंग करण्यासाठी कुणाची तरी वायर घ्यायची, चार्जिंग करायचं, ते चार्जिंग टिकवायचं डेटा ऑफ करून. आणि तिसऱ्या दिवशी मी ते व्हिडिओ वगैरे सगळे पोस्ट केले, जोपर्यंत मला चार्जिंग केबल हे सगळं मिळत नाही. पैसे नव्हते, थंडी होती, लंडनमध्ये असते थंडी, तर हा सगळा प्रकार केला. BBC कडे गेलो, त्यांना माझं म्हणणं मांडलं की असं आहे, कारण
मला पोलिसांवर प्रेशर टाकून त्यांच्याकडून काम करून घ्यायचं होतं. ह्यासाठी गेले 20 दिवस प्रचंड धडपड झाली. लंडन, मँचेस्टर, ऑक्सफर्ड, नॉटिंगहम असा सततचा प्रवास, पोलिसांच्या मागे जाणे, त्यांना प्रेशर टाकणे. आणि BBC ला सर्वात महत्त्वाचा पहिल्यांदा इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यांना मी आरसा दाखवला त्यांचा. BBC ला मी आता आहे थोडासा वेळ आपला वाढेल. BBC ला इंटरव्ह्यू देताना ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कंपनी सांगितलं की तुम्ही म्हणजे UKनी ज्या ज्या कंट्रीला ब्लेम केलं की इराण टेररिस्ट कंट्री आहे, भारत सेफ नाही आहे, चायना असे आहे तसे, त्या सगळ्या कंट्रीमधून ट्रॅव्हल केलं आहे की तुम्ही जे ठरवताय तसं नाही आहे, तुम्ही तुमची मतं आमच्यावर थोपताय. तर आज त्या सगळ्या कंट्रीमधून आलो. लंडनमध्ये आल्यानंतर माझी बाईक चोरी झाली आणि मला कुणीही सांगितलं नाही की लंडन सुरक्षित नाही आहे, कुठल्याही एम्बेसीच्या ट्रॅव्हल ॲडवायझरमध्ये नाही आहे. तर तुम्ही सर्वात पहिले एक काम करा की लंडनमध्ये हा जो क्राईम रेट आहे त्याचे नंबर पहिले टाका, म्हणजे लोकांना कळलं की लंडन पण सुरक्षित नाही आहे. कंट्री खूप सुंदर आहे, मला ब्लेम नाही करायचं, कंट्री सुंदर आहे, सिस्टम आहे. फक्त चोरी आणि सोशल सिक्युरिटीसाठी लंडनचे पोलीस फेल आहे, हे मी स्वतः पर्सनल अनुभव घेतला. मग अशा प्रकारे माझं लढा होता आणि आता पोलीस काम करतायत. अटक झाली 1-2 लोकांना. तिथल्या लोकांनी एकत्र येऊन मला बाईक दिली आणि मला सांगितलं तुझा पुढचा प्रवास चालू राहू दे, कारण पोलिसांच्या भरोश्यावर राहू नको, त्यांच्या नादाला लागशील तर तुला बाईक नाही मिळणार, आम्ही बाईक देतो. तर तिथल्या भल्या माणसांनी बाईक दिली. आता आपण ब्रिटिशांना नावं ठेवतो की त्यांनी आपलं सामान चोरून नेले वगैरे सगळ्या गोष्टी. बाईक चोरली असली तरी मला बाईक देणारे सुद्धा ब्रिटिशरच आहेत, त्यामुळं ती पण बाजू आपण बघितली पाहिजे. बाईक चोरी करणं सोपं आहे, पण स्वतःची बाईक एकाला देणं ती माझ्या नावावर झाली कंप्लीट. ती भारतात आणणं अडचण आहे, ती तिथं ठेवली. मी हे सगळं प्रकरण मिटवून आलो डॉक्युमेंटसाठी. आता पुन्हा जाणार आहे आणि उरलेला प्रवास पुढे मी करणार आहे आफ्रिकेचा. तुम्ही माझी बाईक चोरायला माझी स्वप्न चोरू शकत नाही, माझी जिद्द चोरू शकत नाही. तर हे माझं त्याच्याबद्दलचं मत आहे. अशा प्रकारे तो बाईकचा सीन झाला, जगभरातल्या सगळ्या बातम्यांमध्ये आलं, करारमध्ये पण आली असेल. लवकरच बाईक पण मिळेल. मला सोन्याची कुऱ्हाड पाहिजे, या भूमिकेवर मी ठाम आहे. तुम्ही लोखंडाचे तुम्ही सोन्याचे दाखवा, चांदीचे दाखवा, पण मला माझे लोखंडी कुऱ्हाड पाहिजे, या भूमिकेवर ठाम आहे. आणि पुढच्या काही दिवसामध्ये मी त्या पोलीस स्टेशनच्या मागं लागून माझी बाईक त्यांच्याकडून काढून घेणार आहे. तर असा बाईक चोरीचा पण सीन आहे. आपण काही प्रश्न घेऊया आणि मग आपण शेवटाकडे जाऊ. नमस्ते सर, माझा प्रश्न असा आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला फिरायचं असेल, स्पेशली भारताबाहेर फिरायचं असेल तर प्रामुख्याने 2 गोष्टींची गरज आहे. एक तर इच्छाशक्ती आणि दुसरी म्हणजे फायनान्स. तर आर्थिकदृष्ट्या आपण भारताबाहेर फिरायचं असेल तर कसं प्लॅनिंग केलं पाहिजे, आणि थोडक्यात सांगितलं तरी चालेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे, ॲज अ सोलो ट्रॅव्हलर, स्पेशली लेडीजसाठी, आता तुम्ही युरोप फिरला आहात, मिडल ईस्ट, ऑलमोस्ट तुम्ही 47 देश बघितले आहेत. तर ॲज अ सोलो ट्रॅव्हलर लेडीजसाठी कोणत्या कंट्रीज तुम्हाला सेफ वाटत आहेत, किंवा जर जायचं असेल तर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? ओके, पहिली तर इच्छाशक्ती हवी. फिरण्याची इच्छा असेल तर सर्व कामं होतात. दुसरी गोष्ट फायनान्स. मी गेले 17 वर्ष जॉब करतोय, मी वयाच्या 17व्या वर्षापासून जॉब करतोय, त्यामुळं ह्या सर्व प्रवासाला खर्च असं नाही की मी काल काम केलं, आज तरी सेव्हिंग ठेवली होती ती वापरतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे प्लॅनिंग. तुम्हाला इंस्टाग्रामवर सगळे सांगतील की फिरलं पाहिजे, फिरण्यात वगैरे आहे, ते लोक सांगणारे त्यांनी बरेच कमवून ठेवलेलं आहे, नंतर ते सांगतायत. सो जे काही तरुण आहेत त्यांनी पहिलं आपले आर्थिक सोर्सेस, पहिलं करिअर, कॉलेज, जॉब, 2-3 रिसोर्सेस उभे करणे, चांगला जॉब पकडणे, चांगले पैसे कमवणे, मग फिरणे. फिरायला गेलं की पैसे हे खर्च होतात, तिथे जाऊन आपल्याला म्हणू शकत नाही हे करता येत नाही ते. सो पहिलं महत्त्वाचं आर्थिक प्लॅनिंग करावं, पैसे हे लागतात. सोलो ट्रॅव्हल किंवा पैसे वाचवण्याच्या बऱ्याच गोष्टी आहेत. हॉस्टेलमध्ये राहणे, टेंटमध्ये राहणे, प्रवासासाठी आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणे, योग्य वेळी फ्लाईट बुक केल्यामुळे आपल्याला स्वस्तात मिळतात, अशा ठिकाणी आपण पैसे वाचवू शकतो. आणि सोलो ट्रॅव्हल म्हणून ॲज अ मुलगी तुम्हाला प्रवास करायचा असेल तर सुरक्षेसाठी जर तुम्ही युरोप आणि तिकडे गेला तर तुम्हाला फक्त तुमच्या सामानाची काळजी घ्यावी, एवढी काळजी घ्यावी लागते तिकडे. म्हणजे आता मुलगी आहे म्हणून होणारे त्रास तिकडे जास्त होत नाहीत. आणि आपल्या इकडे ते त्रास असल्यामुळे आपल्याला ती भीती असते की एकटी मुलगी याच्यामुळे तुम्हाला जी भीती वाटते की मुलगी असण्याची, ती फक्त भारत, बांगलादेश, पाकिस्तान किंवा थोड्याशा एशियन कंट्रीमध्ये तो टॉबो आहे. युरोपमध्ये तिथं जनरल न्यूट्रलाइज आहे, तिथं तुम्ही मुलगी आहे म्हणून काय कोणाचं अट्रॅक्शन असं नाही, तिथे सर्रास सर्वांना म्हणजे असं ती भीती नाही आहे की जी आपल्याला इथे वाटते. सो तिथे फक्त तुमची सामानाची काळजी घेणे आणि कॉन्फिडंट असणे याची गरज आहे. आणि नक्कीच तुम्ही सोलो ट्रॅव्हल करा, आणि जसा तुम्ही ट्रॅव्हल कराल तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. तुम्ही घरात बसून जर भीती घेतली तर तुम्ही जाऊ शकणार. तुम्ही एकदा अनुभव घ्या आणि येणाऱ्या संकटाला मला फेस करायचं हे म्हणून बाहेर पडा.
तेव्हा तुम्ही सुरू कराल तेव्हा कळलं की किती सोपं आहे. काही गोष्टी जेवढ्या समजतो तेवढ्या अवघड नसतात आणि तेवढ्या सोप्याही नसतात. ते गेल्यावरती कळतं. मला वाटतं उत्तरानं समाधान झालं असेल. थँक्यू सर. ओके, नेक्स्ट. तुम्ही जोरात बोलला तरी मला ऐकू येईल. पहिला प्रश्न साधारणतः दिवसाला किती किलोमीटर प्रवास करत होता. दुसरा प्रश्न, जे तुम्ही सगळं साहित्य बरोबर घेतलं त्या साहित्याचं वजन किती होतं. आणि तिसरा प्रश्न, सुरक्षेच्या दृष्टीनं तुम्ही काय वेपन जवळ ठेवले होते का. दिवसाला 300 ते 500 किलोमीटर, डिपेंड्स की आज साईट सीइंग किती आहे आणि आपल्याला कुठे जायचं आहे, वेदर कसं आहे त्यावर. 300 ते 500 हे माझं ॲव्हरेज होतं. साहित्य 65 किलो होतं माझ्याकडं टोटल. आणि तिसरा, सुरक्षेसाठी हजरजबाबीपणा, भाषेमध्ये प्रेमळपणा, हंबल, लॉयल, ह्या गोष्टी ह्या सुरक्षेची सर्वात मोठी साधनं आहेत. तिथं 1 to 1 करणे, अरोगंट वगैरे काही चालत नाही तिथे. आणि गरज पडली तर मार खाण्याची तयारी आहे, मार देण्याची तयारी आहे, ती शेवटचा टप्पा. कारण कराड आणि या भागात मी मंगळवार पेठेत तिथे प्रेमलताई चव्हाणला होतो, त्यामुळं मार खाण्याची ताकद आहे आणि देण्याची ताकद आहे शेवटचा. पण ती वेळ येऊ नये यासाठी आपल्या भाषेत बोलण्यात प्रेम आणि नम्रता असेल तर ह्या गोष्टी होत नाहीत. ही 3 माझी सुरक्षेची साधनं होती. पुढचा प्रश्न. आपण 47 देशामध्ये प्रवास केला त्यावेळी भाषेची काय अडचण आली. भाषेची अडचण आहेच प्रचंड. मी आत्ताच्या प्रवासात किंवा मागच्या प्रवासात, भारत सोडल्यानंतर इंग्लंड हा देश आहे जो व्यवस्थित इंग्लिश बोलतो. बाकी सर्वांची इंग्लिश 3rd किंवा 2nd लँग्वेज आहे, त्यामुळं ट्रान्सलेटर वापरावं लागतं. आणि मी ही टेक्नॉलॉजी थोडी उशिरा वापरतो. पहिल्यांदा ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट असते की भाषेची अडचण. जेव्हा एखाद्या व्यक्ती मला एखादी गोष्ट सांगतोय, भाषा येत नसेल, तेव्हा तो 1000 प्रकारे प्रयत्न करतो, कॉन्सन्ट्रेट करतो, वेगवेगळे हावभाव करतो, बॉडी लँग्वेज करतो, मला सांगण्याचा प्रयत्न करतो, मला ते समजतंही. आणि त्यानंतर मी माझं उत्तर देताना माझी कला डेव्हलप होते. मला कळतं की एकदा माशाची ॲक्टिंग करायची होती, मला मासा पाहिजे होता एका हॉटेलमध्ये, फिश. तिथं चिकन, पक्षी नाहीत खाल्ले जात तिकडे, मला बीफ वगैरे मी खात नाही तिथे. सो मला फिश पाहिजे होता. मला पहिल्यांदा कळलं की मला माशाची ॲक्टिंग करता येत नाही. सो अशा गोष्टी घडतात. सो पहिली बॉडी लँग्वेज, आणि त्याच्यातूनही वाटलं की महत्त्वाचा विषय आपल्याला, आपण बॉडी लँग्वेजने किंवा साईन लँग्वेजने कम्युनिकेशन नाही करू शकत, तेव्हा गुगल ट्रान्सलेटर आपल्याला कामाला येतं. सो गुगलवरती बरीच कामं होतात आणि अडचण ही आहेच नक्कीच. नेक्स्ट. येतो मोजका मुद्द्याचा नेमका प्रश्न आहे तुमचा. हॅलो सर, त्या प्रश्नावर येतो. तुम्ही तब्येतीची काळजी कशी घेतली आणि तुम्हाला पाण्याचा त्रास काय झाला का. पाण्याचा. हां, पाण्याचा त्रास काय, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी पाणी असतं ना, तर त्या काही त्रास झाला का. ओके, चांगला प्रश्न आहे तुमचा. तब्येतीची काळजी म्हणजे प्रवासाला निघताना आपलं असं नाही की मी काल जिम लावली आणि 2 महिन्यांनी निघतोय. हे मागचे 10 वर्ष किंवा फाउंडेशन जे बनलेलं आहे, ग्रामीण भागामध्ये मी जन्माला आलेलो आहे. माझ्या शरीरामध्ये मातीत खेळल्यामुळे बरेच बॅक्टेरिया गेलेले आहेत, त्यामुळे त्यांचे अँटीडोट तयार झालेले आहेत. आपण एकदम एवढं हायजीन असतो की आपल्या शरीराला कोणत्याही बॅक्टेरियाची ओळख नाही आणि नवीन एखादा बॅक्टेरिया आला की आपण आजारी पडतो. पण ग्रामीण भागात ज्याचं बालपण गेलंय त्यांना या काळजी होत नाहीत. आणि काम करणे, ट्रेकिंग करणे, क्लाइम्बिंग, माउंटनिंग ॲक्टिव्हिटी असल्यामुळे बॉडी पेन, बॅक पेन होत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली विल पॉवर जर स्ट्रॉंग असेल तर आपलं मन सगळ्या शरीराला कामाला लावतं आणि तेच मन आपल्याला आळसात घरातही बसवतं. सो आपण आपल्या शरीराकडून काय काम करून घ्यायचं आहे हे आपण ठरवायचं. फिटनेस म्हणजे असं नाही की आपण ह्या गोष्टी केल्यात, ही मागच्या 10 वर्षाची ट्रेकिंग वगैरे असेल. आणि सर्वात महत्त्वाचं मेंटल स्टेट, इथून ह्या गोष्टी होतात. आणि पाण्याचा प्रश्न असा आहे की पाणी पचवणं सर्वात जड असतं, अन्न वगैरे पचवणं, पण पाणी पचवणं जड असतं. आईवडिलांकडून मला वाटतं एखादी देणगी असेल किंवा मी खाण्याच्या सवयी, मला माहीत नाही काय, पण मला कोणतंही पाणी पिल्यामुळे मी आजारी पडलो नाही. 47 देशामध्ये मी कोणतंही अन्न खाल्लं आणि मला फूड पॉयझन झालं असा प्रकार घडला नाही. चांगली गोष्ट आहे. कदाचित मी आपली अडचण एक आणखी महत्त्वाचा प्रश्न की आपण इथून जातो तमिळनाडूमध्ये आणि तिथं आपल्याला चटणी भाकरी, आपली पिठलं भाकरी किंवा महाराष्ट्रीयन फूड हवं असतं आणि इथे आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन डोसा खातो, पण तिथे आपल्याला डोसाची अडचण होते. तर त्या भागात जे पिकतात ते खाल्लं पाहिजे. स्वित्झर्लंडमध्ये जाऊन आपल्याला तिथं महाराष्ट्रीयन फूड हवं असतं, त्या वातावरणामध्ये तिथले जे काही ब्रेड किंवा विदाऊट बॉईल, फक्त बॉईल अन्न युरोपमध्ये खाल्लं जातं कारण थंड भाग आहे तो.
आपण तिथे जाऊन आपलं फूड खातो, पंजाबी फूड खातो आणि आजारी पडतो. आपण वातावरणाला नाव ठेवतो की ते वातावरण मला फिट नाही झालं, पण आपण तिथे जाऊन इंडियन रेस्टॉरंट शोधतो, खूप मसालेदार आणि हेवी फूड खातो म्हणून आजारी पडतो. सो मी त्या भागात जे पिकतं ते खातो. दुपारी तिथली जी काही लोकल फळं आहेत रस्त्यावर विक्रेते असतात ती फळं खातो. 4-5 लिटर पाणी पितो, हेवी ब्रेकफास्ट करतो आणि हलका डिनर करतो. त्याच्यामुळे मला कधीच काय त्रास झाला नाही. फायबर आणि फळं खूप महत्त्वाचे आहेत. तर ह्या गोष्टीची मी काळजी घेतल्यामुळे कदाचित आजारी नसेल पडलो आणि मला कोणता त्रास नसेल झाला. तर मला असं वाटतं, मला एक्झॅक्ट माहिती नाही की कशामुळे मला होत नाही, पण माझा हा अंदाज आहे. धन्यवाद. मला वाटतं प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. अजून कोणाचा प्रश्न असेल तर? सॉरी. हो, जंगल प्रवास खूप वेळा झालेला आहे. हा, जंगली प्राणी तर माझा जसा अभ्यास वाईल्ड लाईफचाही आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की कोणत्या भागामध्ये कोणते हिंस्र प्राणी असतात. आणि मला कोल्हे आणि लांडगे बरेच वेळा दिसला. टर्कीमध्ये अस्वली होती पण सामना नाही झाला. पण मला माहिती आहे की वाईल्ड लाईफ हे, माणूस हे कोणत्याही जनावराचं अन्न नाही आहे, त्यामुळे कोणताही प्राणी माणसावर अटॅक करत नाही आहे. जेव्हा आपण खोड काढू किंवा त्याला असं असुरक्षित वाटू देऊ तेव्हाच तो अटॅक करतो. साधी लांडगे दिसले, कोल्हे दिसले, मी शांततेनं बसलो, ते येतात जातात. फक्त आपण माहिती असली की आपल्याला काय नाही, नॉलेज कॉन्फिडन्स वाढवतं आणि कॉन्फिडन्स असले की कामं होतात. तर असं मला वाटतं उत्तर आहे. हॅलो, विचारू. भारतीय संस्कृती आणि इतर देशातली संस्कृती, बरोबर. त्यातलं सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे भारतामध्ये जर एखादी आत्ताची घटना युरोपियन लोकांसोबत भारतात झाली असती तर त्या चोरांनी ती गाडी कुठेतरी सोडली असती. हे आहे संस्कृतीचा भाग. आपल्या लहानपणापासून जडणघडण झाली की मानवता, आणि त्या संस्कृतीमध्ये ती नसल्यामुळे त्यांना त्याची फरक नाही की कोणाला काय वाटतं, कोणाच्या भावनेशी नाळ जोडली नाही. पण आपलं अपब्रिंगिंग असं झालेलं आहे की आपल्याला कणव आहे हे आपल्या संस्कृतीचा भाग आहे, पण इतर ठिकाणी संस्कृतीचा भाग तो नसल्यामुळे आपल्याला रूढ लोक भेटतात. काही ठिकाणी कोणाच्या घरी जाऊ शकत नाही आपण. सो मला भारत म्हणण्यापेक्षा आशियातली संस्कृती मला खूप आवडते. इराणमध्ये मी एकदा मांडी घालून जेवायला बसल्यानंतर मला घरची आठवण झाली की जसं मी घरात बसतो मांडी घालून चटई टाकून, डायनिंग टेबलवरती ती नाळ जोडत नाही. सो म्हणू शकतो की आपली संस्कृती चांगली आहे, पण इतर संस्कृतीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या मी घ्यायचा प्रयत्न करतो. माझ्या संस्कृतीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी नाही आहेत, मला वाटतं की ह्या चुकीच्या आहेत किंवा या जनरेशनला त्या आत्ताच्या काळात नाही होत, तर त्या मी सोडून द्यायचा प्रयत्न करत असतो. सो कोणती चांगली कोणती वाईट म्हणू शकत नाही. प्रत्येकाकडे काही चांगले गुण असतात, फक्त आपला नंबर जास्त आहे. आपल्या संस्कृतीमध्ये चांगल्या गोष्टीचा नंबर जास्त आहे असं मी म्हणेन. हॅलो सर. मला बरेच लोक भेटली जग प्रवास करताना, असे प्रवासी माझ्यासारखे होते. भारतातून कमी भेटले कारण त्याचं मी उत्तर पहिल्यांदा सांगितलं की आपल्या अडचणी खूप आहेत. पहिली गोष्ट की आपला समाज आत्ता कुठे स्थिरतावर होतोय. पर्यटनावर खर्च करणे ही आपली नाही आहे अजून, म्हणजे ती आली नाही आपल्याकडं मानसिकता. आणि युरोपियन लोकांमध्ये आधीच्या 4-5 पिढ्या वेल सेट आहेत, त्याच्यामुळे ते लोक आता फिरायला जातात, ते 2-2 वर्ष घर सोडू शकतात. सो त्यांचा नंबर जास्त आहे, ते भेटले. आणि प्रवास केल्यानंतर मला त्यांची मॅच्युरिटी कळाली, त्यांच्याकडून काय शिकायला मिळालं मला. आणि माझ्या प्रवासामध्ये मलाही माझं काय म्हणतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करता आली. सो त्यांच्याकडून मी जास्त शिकलो म्हणू शकतो. ओके, नेक्स्ट. खूप खूप धन्यवाद. ओके, त्याचं कारण एक आहे की माझ्याकडे बाईक आहे आणि माझ्याकडे माझं स्वातंत्र्य आहे किती वेळ थांबायचं. माणसं विरळ लोकसंख्या नक्कीच आहे त्या देशामध्ये, पण मी वाट बघू शकतो की हा कोणी नसताना एक छान सीन झाल्यानंतर, ऊन पडल्यानंतर फोटो काढण्याची वाट बघण्याची माझ्याकडे क्षमता आहे. माझ्याकडे गाडी आहे, मी ड्रायव्हर आहे. तुम्ही जेव्हा प्रवास करत असाल तेव्हा तुम्हाला एक वेळ दिला की इथं 10 मिनिटं थांबायचं आहे, इथे 15 मिनिटं थांबायचं आहे. मग ड्रायव्हर किंवा कोणी असेल तो चला म्हणत असतो. सो त्यामुळे तुम्हाला ती वेळ भेटत नाही. असं नाही की सगळेच रिकाम आहेत. फोटोग्राफी असं आहे की तिथं पेशन्स हवं, तुम्हाला बराच वाट बघावी लागते. तर मी असे थांबून वाट पाहिली आणि मग चांगले फोटो मिळाले.
आपल्याकडे प्रचंड प्रमाणात लोक आहेत. बरोबर. तुम्ही चांगली गोष्ट एक नोटीस केली यामध्ये की फोटोमध्ये कोणी माणसं नाही आहेत. तर आहे, बरोबर आहे. मी वाट पाहत होतो की सर्व रिकामं होईल आणि लगेच होत होतं, कारण विरळ लोकसंख्येचे ते सर्व प्रदेश आहेत. हां, नमस्कार. नमस्कार. खरं तर गेल्या वर्षीच या लेक्चरची संधी आपल्याला मिळाली होती, मात्र अपरिहार्य कारणामुळे आपल्याला गेल्या वर्षी तुमचं लेक्चर ऐकायला मिळालं नाही. आम्ही तुम्हाला गेल्या वर्षी भेटलो होतो, तुमच्या संग फोटो काढले होते, तुम्हाला गेल्या वर्षी शुभेच्छा दिल्या होत्या. या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो पुढच्या प्रवासाला. खूप खूप धन्यवाद. आणि प्रश्न असा आहे की जवळजवळ तुम्ही 47 देशामध्ये फिरला आणि आपली जी इंडियन करन्सी आहे आणि ती इतर देशामध्ये तुम्ही कसं कन्व्हर्जन केलं, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बाईकला लागणारं फ्युअल हे कुठल्या कुठल्या देशामध्ये आपल्या भारतापेक्षा स्वस्त कसं आहे, किंवा अजून काय तुम्हाला त्याचे अनुभव आले तेवढं प्लीज शेअर करा. ओके. करन्सीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपल्या देशाची करन्सी बाहेर नाही चालत आहे. सो मी काही प्रमाणात कॅश नेली होती. टोटल खर्चाच्या 10% वगैरे कॅश असेल, आणि ती मी त्या देशामध्ये कन्वर्ट करत होतो. 3 कार्ड माझ्याकडे होते, इंटरनॅशनल DCB निओ आणि FI मनी जे फेडरल बँकचं आहे, आणि तिसरं होतं ICICIचं फॉरेक्स कार्ड. सो फॉरेक्स कार्डचे चार्जेस जास्त असल्यामुळे ते वापरलं नाही. FI मनी आणि DCB निओचे कार्ड मी वापरले. ते ट्रान्झॅक्शन करत होतो मी माझ्या सेव्हिंग अकाउंटवरून त्या अकाउंटवरती घेणे. माझा नंबर कायम चालू असल्यामुळे मला OTP येत होता. मी अकाउंटचे ट्रान्झॅक्शन करू शकत होतो. आणि कॅशमध्ये मी त्या देशात प्रवेश करताना विचार करत होतो की मग मी ग्रामीण भागात किती वेळ असणार आहे, तेवढीच कॅश मी कॅश कन्वर्ट करत होतो त्या लोकल करन्सीमध्ये. आणि सिटी सुरू झाल्यानंतर मी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत होतो. आणि आपल्याला खूपच भुर्दंड बसत असतो कन्वर्ट करताना सुद्धा आणि ट्रान्झॅक्शन इंटरनॅशनल करताना पण तो या प्रवासाच्या खर्चाचा एक भाग मानावा लागतो. दुसरं फ्युअलचा तुमचा प्रश्न आहे. बऱ्याच देशामध्ये डेन्सिटी कमी जास्त असते. सो त्या देशामध्ये जे काही आपल्या इथं पॉवर पेट्रोल आपण म्हणतो E10, सो बऱ्याच देशामध्ये तिथलं जे बेस्ट क्वालिटीचं पेट्रोल आहे ते मी प्रेफर करत असतो नेहमी, कारण इंजिनचा प्रॉब्लेम वगैरे होऊ शकतो. आणि आल्यानंतर मला पिस्टन बदलावे लागले. फ्युअलची क्वालिटी कमी जास्त झाल्यामुळे इंजिनचं काम निघतं, पिस्टन खराब होतात, डिकार्बनेशन करावं लागतं. तर ह्या गोष्टी कन्सिडर होतात त्यामध्ये की आल्यानंतर गाडीचं ते काम करणे. सो मला वाटते दोन्ही प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. नमस्कार. नमस्कार. प्रवास करत असताना आपल्याकडचे रस्ते आणि परदेशातील रस्ते यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवला, आणि तुम्ही सुरुवातीला पहिल्यांदा गाडी कोणती चालवली, कुणाकडून चालवला शिकला, ते स्पष्ट करा. पहिला प्रश्न जरा पुन्हा रिपीट करता तुमचा. प्रवास करत असताना मग तो गाडीवर असू दे, पायी असू दे, आपल्याकडचे रस्ते आणि परदेशातील रस्ते यातला फरक काय? ओके. रस्त्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर रस्ते मला भारताच्या बाहेर खूप चांगले मिळाले. आणि आत्ता आपल्याकडे एक्सप्रेस हायवे जे आहेत, समृद्धी किंवा पुणे मुंबई हायवे, तर ते लिमिटेड रस्ते आहेत. पण परदेशामध्ये सगळ्याच रस्त्याची क्वालिटी आहे. फक्त आर्मेनियामध्ये मला भारतासारखे खराब रस्ते माउंटनमध्ये दिसले, जॉर्जियामध्ये काही ठिकाणी दिसले, आणि इतर देशामध्ये ज्यांना आपण गरीब म्हटलं जातं, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, तिथेही मला खूप सुंदर रस्ते भेटले. आणि दुसरा प्रश्न होता तुमचा, गाडी पहिली गाडी माझी होती शाईन 125 cc. त्यानंतर 350 बुलेट घेतली, ती विकली. सगळ्या सेकंड हँड गाड्या घेतल्या होत्या. त्यामुळे मी हिमालयन पहिली नवीन गाडी होती माझी, कारण बजेटचा वगैरे इश्यू होता. सो हिमालयन नवीन आणि पहिली 125 cc शाईन. ओके. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये 15-16 वय झाल्यानंतर 10वीच्या सुट्टीमध्ये सर्वजण चालवायला शिकतात. मामा, भाऊ वगैरे. माझे मामा इथं आले असतील, आता बहुतेक करायलाच आहेत, माझं लक्ष नाही आहे. पण मामांनी मला गाडी शिकवली. त्यांची स्प्लेंडर होती आणि 2006 साली, तर त्यावेळी स्प्लेंडर सगळ्यांच्या घरी असायची. सो मामांनी मला स्प्लेंडर शिकवली 10वीच्या सुट्टीमध्ये. आणि त्यानंतर सर्वांचं एक स्वप्न असतंच आपली गाडी असावी कॉलेजला जाताना. आणि त्यावेळी म्हणजे 2008-9ला तर पूर्ण बॅचमध्ये 1-2 मुलाकडे बाईक असायची, बाकी सर्व सायकल किंवा बसने यायचे. सो एक बाईक एक असं अट्रॅक्शन असतं की बाईक असावी आपल्याकडे. सो तिथून हा प्रवास सुरू झाला. सॉरी पुन्हा. ओके. महत्त्वाचा प्रश्न आहे तुमचा हा. पण तर गाडीवरून पडण्याचा अनुभव मला एकदा आला होता आंध्रामध्ये एलोरो ठिकाणी. कुत्र्यांची भांडणं होती. त्या कुत्र्यांचं काहीतरी महत्त्वाचं काम रस्त्याच्या पलीकडे होतं, त्यामुळे ते जीवाची बाजी लावून ते काम करायला निघाले होते आणि त्यांचा जीव गेला आणि आमचा जाता जाता वाचला. सो कुत्र्यांपासून सावध राहावं नेहमी. त्यांची खूप अर्जंट कामं असतात आणि त्यांची खूप लगबग असते रस्त्यावरती. सो त्यावेळी पडलो होतो. रायडिंग गिअर्स हे खूप महत्त्वाचे असतात. हेल्मेटपासून शूजपर्यंत आम्ही प्रॉपर सेफ्टी घेतल्याशिवाय बाईक चालवत नाही. वेळ सांगून येत नाही. आणि बाईक हे इतकं डेंजर वाहन आहे, ते नीट चालवलं तर तुम्हाला हे सर्वात जास्त आनंद देईल.
आनंद देईल आणि हे जर वाईट प्रकारे चालवलं तर याच्यासारखं डेंजर कोणतं नाही आहे. सो त्यामुळे सेफ्टी घेतल्यामुळे आम्ही त्यावेळी वाचलो आणि तो एकमेव अनुभव आहे. रस्त्याचे नियम जर आपण फॉलो केले तर आपला अपघात होत नाही, आपण पडत नाही. हां हां एक हां हॅलो, एक शेवटचा प्रश्न. हां 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 मी 150 गडकिल्ले फिरलेले आहेत आणि प्रत्येक गडकिल्ला अभ्यास करताना ती घटना धरून डोळ्यासमोरच फिरलेली आहे. त्यामुळे तिथून मला खूप प्रेरणा मिळाली. घोषणा त्याविषयी खूप वेळा वाटली, दिलेली आहे खूप ओरडून, कारण त्यामुळे ऊर्जा मिळते आपल्याला. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मी खूप गोष्टी शिकलेलोही आहे. आणि अजून तुमचा काय प्रश्न होता सर? एक 2-3 प्रश्न कलेक्ट करून विचारतो जे शेवटचे असतील, इथे सगळ्यांचे आहेत ते सांगतो. एक मिनिट. ओके. हॅलो. हां बोला. येस सर, हिअर. एक तर तुम्हाला तुमचं अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी. एक 2-3 प्रश्न आहेत सगळ्यांचे मिळून, ते मी तुम्हाला एकदमच विचारतो जेणेकरून आपला वेळ वाचेल. पहिला प्रश्न आहे की खाद्य संस्कृती तुम्ही खूप अनुभवली असेल, त्यातली तुम्हाला इम्प्रेसिव्ह अशी की इथे जास्त इम्प्रेसिव्ह आहे तुलनेने भारताच्या, अशी कोणती आहे? दुसरा प्रश्न होता की सगळ्यांचा कॉमन की खर्च किती आला. आणि सगळ्यांचा एक प्रश्न आहे चरणाबद्दल तुम्ही काय सांगितलं नाही, एकमेव तो पॉइंट आहे की चरण कुठे काटलं तुमचं आणि त्याच्यावर तुमचा रिप्लाय कसा होता? काय चरणाचं काय? चरण चलन काटला. ओके. चलन. ओके. आणि पुढचा की तुम्ही नियोजन जे करत होता की पुढचा मुक्काम कुठे असेल, हे नियोजित होतं की या वेळेला इथं मी पोहोचलो, आता मी इथे थांबतो, असं होतं? ओके, घेतो. थँक्यू. हां, सगळ्यात पहिल्यांदा हां तुम्ही सर म्हणू नका. हां येस. पहिली गोष्ट, आता हा राजकीय मुद्दा येऊ शकतो आणि संदेश देण्याएवढे मी अजून मोठा झालो नाही लोकांना. मी लोकांचे संदेश घेऊन प्रवास करत असतो. सो संदेश देण एकच की प्रेमानं वागा, सगळी गोष्टी प्रेमानं होतात, कुठे भांडायची वगैरे काही गरज नाही आहे. नम्रता असेल तर सगळी कामं निघतात, सगळी गोष्ट आहे. आणि अजून काही 2 संदेश देऊ शकतो, तेवढंच मी शिकलो आहे फक्त. आणि तुमचा प्रश्न आहे की खर्च 22 ते 25 लाखापर्यंत झाला परतीच्या प्रवासासहित. दुसरा प्रश्न तुमचा होता आता खाद्यसंस्कृतीमध्ये मला टर्की, ग्रीस, इटली आणि भारत अशा 4 चांगल्या वाटल्या. आणि बराच प्रश्न असतो आता मला की भाजी भाकरीची आठवण येत असेल. मी 32 वर्ष भाजी भाकरी खाल्लेली, मला नाही आठवण येत भाजी भाकरीची. मला रोज नवीन खायचं आहे. मी खाल्लं, मी घरी आल्यानंतर ते खाणारच आहे. माझ्या घरामध्ये खूप उत्तम अन्न आहे, ते आल्यावर खाणार आहे. तिथे जाऊन जर मला हेच आठवत असेल तर माझ्या प्रवासाचा काही अर्थ नाही. मला ते अनुभव घ्यायचा आणि त्याचा आनंद घ्यायचा आहे. आणि त्यामुळं तिथली आनंद आहे तो मी घेतला परमोच्च. आणि त्यापैकी म्हटलं तर मला टर्की बेस्ट वाटलं. खूप व्हरायटी आहे. लोकांचा गैरसमज आहे की व्हेज मिळत नाही, खूप व्हेज मिळतं. मी नॉनव्हेज खायला लागलो आहे, पण व्हेजही मिळतं सर्व ठिकाणी. भारतात मसाले आणि खूप सुंदर अन्न आहे असं म्हणू शकतो मी. हां येस. ओके, थँक्यू व्हेरी मच. वेळ दिला तुम्ही आणि आपल्या वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला प्रवास आपला आवडता घ्यावा लागतोय. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू योगेश सर. जसा योग तसा वेश आणि तसा देश, म्हणून आपण योगेश. पाऊले चालती विश्वाची वाट, मोटरसायकलशी बांधून या गाठ. प्रवास हा त्यांचा श्वास आणि ध्यास, योगेश आलेकरी आजचे पाहुणे खास. सारं काही हरवूनही आपण लढलात, दिशाहीन परिस्थितीतूनही मार्ग काढलात. धन्यवाद योगेश सर, लाभला तुमचा सहवास. इथेच बसून घडवलात लंडनचा प्रवास. कराड नगर परिषद आणि नगर वाचनालयाच्या वतीनं आजच्या वक्त्यांचे संयोजकांच्या वतीनं हार्दिक मनपूर्वक आभार आणि शांततेच्या सहकार्याबद्दल आपणा सर्व श्रोत्यांचे खूप खूप आभार मानून आजचं व्याख्यान संपलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो.
उद्या व्याख्यानमालेचा शेवटचा दिवस आहे. माननीय प्राध्यापक श्री संदीप जगताप यांच्या कविता आणि बरंच काही या सादरीकरणाचा आपण उद्या आनंद घेणार आहात. धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.